नमस्कार शेतकरी बंधूंनो. या ॲग्रोविजन प्रदर्शनीमध्ये अतिशय महत्त्वाच्या विषयावरच्या वेगवेगळ्या कार्यशाळा इथे चालू आहे आणि त्यापैकीच ही कार्यशाळा ही आरोग्यपत्रिका, जमिनीचे आरोग्य व आरोग्यपत्रिका या विषयावर या ठिकाणी आयोजित केलेली आहे आणि त्यासाठी आपण इथे उपस्थित आहात सर्वांचं मी स्वागत करतो. आणि हा विषय तीन लोक आम्ही या विषयावर बोलणार आहेत. आमचे सर आहेत त्रिलोक हजारे सर आणि मिलिंद लाड सरसुद्धा आलेले आहे. मी आयोजकाच्या वतीने त्यांना विनंती करतो की त्यांनी कृपया डायसवर यावं. मृदा आरोग्य पत्रिका व जमिनीची शाश्वतता म्हणजे सस्टेनेबिलिटी ही कशी टिकवून ठेवायची आणि जमिनीचं आरोग्य काय आहे. मूळतच जर विचार केला तर आरोग्य खराब होण्याचीच कारणं काय आहे. जमिनीचं आरोग्य राहिलं नाही किंवा जमिनीच्या आरोग्य पत्रिका, जमीन हेल्थ कार्ड, जमीन हेल्थ वगैरे असे शब्दच का बरं आले असतील. तर एक 7-8 वर्षापासून या विषयावर बरीच चर्चा सुरू झालेली आहे आणि विचार पडला की जमिनीला सुद्धा आरोग्य असते काय. तर जसं मनुष्य प्राण्याला आरोग्य आहे, वनस्पतीला आरोग्य आहे, तसंच जमिनीला सुद्धा आरोग्य आहे का. तर त्याचं उत्तर होय आहे. आरोग्य मग ते कशा पद्धतीने तिला त्याची आखणी करणार की आरोग्य आहे म्हणजे काय आहे एक्झॅक्टली. तर जमिनीची भौतिक गुणधर्म, जमिनीचे रासायनिक गुणधर्म, त्याचे बायोलॉजिकल गुणधर्म या सर्वांचा जो कस आहे त्याला शेवटी अल्टिमेटली आपण म्हणत असतो फर्टिलिटी, जमिनीची सुपीकता, सॉईल फर्टिलिटी. आता सॉईल फर्टाईल असेल, सुपीक असेल तर नक्कीच ती आरोग्यदायी आहे, चांगली आहे असं आपण समजतो. आणि आपण म्हणजे सर्वसाधारणपणे शेतकऱ्यांना माहीत आहे की जमीन सुपीक आहे म्हणजे उत्पादन अधिक होणार आहे आणि जमीन सुपीक नाही तर उत्पादन कमी होणार आहे. मग याचा काय रोल आहे ह्याच्यामध्ये. तुम्ही बघा आधीच्या काळामध्ये शेतकरी जंगल तोडायचे आणि तिथे शेती करायचे. तर त्या जंगलामधली जी खालची माती असायची ती अतिशय सुपीक झालेली असायची. त्याला कारण असं होतं की जे सेंद्रिय पदार्थ आहे जंगलातले ते सर्व कुजून तिथे सेंद्रिय कर्ब आणि एक मोठा सेंद्रिय पदार्थांचा थर त्या जमिनीवर साचलेला असायचा. ती जमीन त्यामुळे सुपीक झालेली असायची आणि नंतर वर्षानुवर्ष शेतकरी त्यावर शेती करायचे आणि पुन्हा ती जमीन कमी उत्पन्न द्यायला लागली की मग ती सोडून दुसरीकडे जायची आणि दुसऱ्या ठिकाणचं जंगल तोडून, जंगल कापून आणखी त्या ठिकाणी शेती करायला लागायचे. पण ती परिस्थिती आता राहिलेली नाही आहे. आता जे बंधन आहे, ज्या बाउंड्रीज आहे, जे धुरे आहे जमिनीचे, त्याच्या पलीकडे शेतकरी जाऊ शकत नाही आणि त्याच जमिनीवर त्याला वारंवार वर्षानुवर्ष पिढीजात शेतीचा व्यवसाय करायचा आहे आणि उत्पादन काढायचं आहे. आणि ही त्याच जमिनीवर करत असल्यामुळे त्याला ज्या काही नियंत्रणाची गरज होती, कंट्रोल्सची गरज होती, ते आपण पाळले नाही आणि त्यामुळे जमिनीचं आरोग्य हे दिवसेंदिवस खराब होत चाललेलं आहे. त्याला जी कारणं दिली त्यातलं पीक उत्पादनासाठी जमिनीचा वारंवार उपयोग, तर तेच आहे. आपण दरवर्षी 2-3 पिकं त्या जमिनीवर घेत चाललेलं आहे. परंतु मात्र त्यांना जेवढं पुरेसं पोषण पाहिजे आहे, एक पीक काढण्यासाठी एक पीक किती नायट्रोजन्स पुरत, पालाश किंवा इतर अन्नद्रव्य जमिनीतून घेतं आणि तितकंच आपण परत देतो की नाही देत, किंवा जमिनीची स्वतःची काय कॅपॅसिटी आहे, त्या जमिनीची सुपीकता किती आहे याचा विचार न करता पिके काढत जातो आहे आणि पुरवठा मात्र तितका करत नाही. त्याचप्रमाणे सेंद्रिय खताचा फारच कमी वापर आपण करतो आहे. आपण बघितलं असेल आधी कॅटल पॉप्युलेशन म्हणजे जनावरं प्रत्येकाच्या घरी असायचे, शेणखत प्रत्येकाच्या घरी असायचं आणि ते शेणखत जमिनीवर जायचं. आधी जमिनीसुद्धा इतक्या प्रमाणात कल्टिवेशन खाली किंवा पिकाखाली नव्हत्या. त्या हळूहळू पॉप्युलेशनप्रमाणे गरजेप्रमाणे वाढत गेल्या आणि त्यावर मात्र सेंद्रिय खतांचा जो वापर आहे तो हळूहळू कमी होत गेला. गाई म्हशी कमी होत गेल्या, त्याच्यामुळे शेणखताचा
पुरवठा तेवढा झाला नाही. आणि कंपोस्टची आपण जी चर्चा नुसती करतो, 5% शेतकरी स्वतःच्या शेतावर कंपोस्ट करत नाही. करता का आपण? किती लोक कंपोस्ट करता? कंपोस्ट किती लोक करता? हात वर करा. कोणीही कंपोस्ट त्याच्या शेतावर करत नाही. त्याच्यामुळे जो इतके पिकांचे अवशेष आहे, पालापाचोळा आहे, या सर्वांचा आम्ही सर्रास नाश करत असतो आणि त्याचा उपयोग त्या जमिनीच्या आरोग्य सुधारण्यासाठी करत नाही. त्याचप्रमाणे आणखी काही कारणांमध्ये सिंचनाचा अनियंत्रित वापर आहे. जसं डॅमचं इरिगेशन असेल, कालव्यामधून मिळणारं पाणी असेल, तर ते कशाही पद्धतीने शेतात सोडून द्यायचं आणि त्याचा अनियंत्रित वापर यामुळे सुद्धा जमिनीचं आरोग्य खराब होत चाललेलं आहे. आणि पिकाच्या अवशेषाचा कमीत कमी वापर, जे मी आधी सांगितलं की अवशेष जे आहे पिकांचे, त्याचा फारच कमी वापर चालला आहे. म्हणजे आता तर असं सांगण्याची वेळ आली आहे की आपण, एक मंत्र होता आधी की मातीचा एकही कण आणि पाण्याचा एकही थेंब शेताच्या बाहेर जाता कामा नये. म्हणजे जमिनीचं संरक्षण आणि त्याचसोबत वॉटर कन्झर्वेशन म्हणजे जलसंधारण, या दोन भूमिका होत्या. मी आता त्याच्यामध्ये तिसरी जोडू इच्छितो की यासोबत सेंद्रिय पदार्थाचा सुद्धा एकही कण शेताच्या बाहेर जाता कामा नये. शेताच्या बाहेरच सोडा, पण त्याला जाळून वगैरे सुद्धा नष्ट करता कामा नये. ते आपण हे जे सेंद्रिय पदार्थ जाळून नष्ट करतो किंवा शेताच्या बाहेर फेकतो, म्हणजेच अन्नद्रव्य आपण त्याच्या बाहेर फेकत असतो, अन्नद्रव्य जाळून टाकत असतो. जर आपण कुठलेही अवशेष जाळले तर नत्रसारखा जो घटक आहे हा पूर्णपणे नामशेष होतो. स्फुरद 25% मिळतो, पालाश 50% मिळतो. त्यामुळे जाळून टाकणं ही अतिशय वाईट गोष्ट आहे. जर आरोग्य सांभाळत असेल जमिनीचं, तर माती परीक्षणाद्वारे मृदा आरोग्य व्यवस्थापन, सॉईल टेस्टिंग, माती परीक्षण हे करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि त्याचप्रमाणे मग त्या माती परीक्षणाप्रमाणे खतांचा वापर, सेंद्रिय पदार्थांचा नियमित वापर, पिकांची फेरपालट, एकच एक पीक घेता कामा नये, त्याची फेरपालट करावी आणि त्या अवशेषांचा सुद्धा शेतातच वापर करावा. तुम्ही इथे इन्स्ट्रुमेंट आहे की नाही माहीत नाही मला, मागच्या कृषी वसंतमध्ये जे अवशेष आहे, इव्हन कॉटनचे जे स्टबल्स आहे, कॉटनच्या ज्या पराठे आहे, त्याला उपटून ते मशीन आतमध्ये घ्यायची आणि त्याचे बारीक तुकडे करून मागे ब्लोअरद्वारे सोडून द्यायची शेतातच. म्हणजे शेतातच ती मशीन जेव्हा चालायची, कापूस पूर्ण हार्वेस्ट झाल्यावर, वेचून झाल्यावर ती मशीन जेव्हा चालल्यावर ते पराठ्या उपटून घ्यायची आणि त्याचे बारीक बारीक तुकडे करून ब्लोअरनी, फॅननी ते मागे शेतात सोडून द्यायचे. त्यामुळे काय झालं की ते तिथल्या तिथे जाऊन कुजून त्याचा कंपोस्ट होणार, सेंद्रिय खत होणार. तर या अवशेषांचा वापर आजही जग याच्यावर इतकं चिंतित आहे की पॅडी म्हणजे भाताचे जे भात आणि गहू याचे जे आपला गव्हाचा जो स्ट्रॉ आहे, काय म्हणतात त्याला, तणस आणि कुटार, तणीस, याचं, या सगळ्यांचा वापर शेतात परत जाऊन होत नाही. त्याचं कंपोस्टिंग शेतकरी करत नाही. काहीतरी थोड्याफार प्रमाणात गुरंढोरं खाण्यासाठी होतो आणि इतर तणीस जे आहे ते पुन्हा शेतात जात नाही. जे आता आणखी वेगवेगळ्या पद्धतीने सुद्धा जमिनीच्या आरोग्याचा ऱ्हास होत आहे. जसं पाण्याद्वारे तुमच्या शेतीची धूप होणे, आणि ही धूप होते नाही, त्याला कारण असं आहे की आपण बंधारे बरोबर केलेले नाही आहे. कित्येकदा शासनाने बंधारे घालून दिलेले आहे, पण त्याच्याने मग पाणी शेतात जमा होते, पिकं पिवळे पडतात, त्याच्यामुळे लगेच बंधारे फोडून टाकतात. आणि एखाद्या वेळेस का खूप मोठा पाऊस आला, जसं मागच्या वर्षी अतिशय मोठा पाऊस आला आणि आपल्या हिंगणा तालुक्यामध्ये सगळ्या जमिनी वाहून गेल्या, अक्षरशः कॉटनच्या पिकासहित वाहून गेलेला आहे आणि जमिनीची फार मोठी धूप झाली आहे. तर वरचा जर थर वाहून जात असेल जमिनीचा, तर तिचं आरोग्य हे व्यवस्थित राहणार नाही. आणि जे काही अन्नद्रव्य आहे, सगळ्यात महत्त्वाचा सेंद्रिय पदार्थ किंवा सेंद्रिय कर्ब जो आहे, जो वरच्या स्तरामध्ये असतो, हा जर वाहून गेला तर शेतीची जी आरोग्य आहे किंवा त्याची जी सुपीकता आहे ती नष्ट झाल्याशिवाय राहणार नाही. तर आता हे सर्व करण्यासाठी आणि
शोधण्यासाठी तुम्हाला माती परीक्षण करण्याची गरज आहे. आता माती परीक्षण म्हणजे नेमकं काय करायचं आहे, तर माती परीक्षण म्हणजे जमिनीची रासायनिक व भौतिक तपासणी करायची आहे. त्याचप्रमाणे त्याचा जमिनीचा जो सामू आहे, ज्याला आपण pH म्हणतो, त्याच्याप्रमाणे क्षारांचं प्रमाण आहे जमिनीमधलं, सेंद्रिय कर्ब आहे, नत्र आहे, स्फुरद आहे, पालाश आहे, सूक्ष्म अन्नद्रव्य आहे, याची तपासणी आपण त्याद्वारे करत असतो. आणि ही केल्यानंतर याचा मूळ उद्देश आहे की या मातीचं रासायनिक पृथक्करण केल्यानंतर तिची सुपीकता ठरवणे हे आहे. म्हणजे ही जमीन किती सुपीक आहे, यातलं नत्राचं प्रमाण किती आहे, कमी आहे, जास्त आहे की भरपूर आहे, की स्फुरदचं प्रमाण किती आहे, सूक्ष्म अन्नद्रव्य किती आहेत, ते जाणून घेऊन त्यात काही जर दोष असतील, त्यात काहीतरी जर कमतरता असतील, तर त्याची उणीव भरून काढणं हे याच्या मागचं मुख्य उद्दिष्ट आहे. आता यासाठी 3 मुख्य घटक आहे. ते म्हणजे मातीचा प्रातिनिधिक नमुना घ्यायचा आहे, सॉईल टेस्टिंगसाठी किंवा माती परीक्षणासाठी नमुना घ्यायचा आहे. आणि त्या नमुन्याचं नंतर ज्या सॉईल टेस्टिंग लॅबॉरेटरीज आहे, शासनाच्या लॅबॉरेटरीज आहे, विद्यापीठाच्या लॅबॉरेटरीज आहे, आणि आता प्रत्येक कृषी विज्ञान केंद्राच्या तिथेसुद्धा फिरत्या मोबाईल या अशा लॅबॉरेटरीज शासनाने दिलेल्या आहे. तर त्या ठिकाणी त्याचं ॲनालिसिस केलं जाऊन त्याच्यानंतर त्याचा जो अहवाल आहे, जो रिपोर्ट आहे, त्यानुसार खतांच्या शिफारशी करायच्या आहे. यामध्ये मी तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं सांगतो की एकदा ॲनालिसिस करायला दिलेला जो नमुना आहे मातीचा, हा जर योग्य नसेल, हा जर योग्य ठिकाणाहून घेतला नसेल, याला जर महत्त्व दिलं नाही, तर संपूर्ण ॲनालिसिस किंवा संपूर्ण पृथक्करण जे आहे ते चुकीचं ठरेल. त्याच्यावरचा जो खर्च आहे तो व्यर्थ जाईल आणि शेतकऱ्याला चुकीची माहिती मिळेल की बाबा हे तुझ्या जमिनीचा जो रिपोर्ट आहे, जो अहवाल आहे, हा असा आहे. पण प्रत्यक्षात मात्र चुकीचा नमुनाच जर घेतला असेल तर संपूर्ण माती परीक्षण हे चुकल्याशिवाय राहणार नाही आणि त्याच्यामुळे शेतकऱ्याचं नुकसान झाल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे जर नमुना आपण शेतकरी म्हणून देत असेल तर हा नमुना अतिशय बारकाईने योग्य पद्धतीने कसा घ्यावा मी पुढे सांगतोच, तसा घेणे आवश्यक आहे. आणि या नमुन्यावरच पुढे तुमच्या जमिनीचं पृथक्करण आणि त्याचा अहवाल हा अवलंबून आहे. आता हे कशासाठी करायचं आहे, तर आधीच तुम्हाला सांगितलं की काय काय जमिनीमध्ये कमी जास्त आहे, त्यातलं असलेलं मुख्य दुय्यम अन्नद्रव्य, सूक्ष्म अन्नद्रव्याची माहिती करून घ्यायची आहे, भौतिक गुणधर्म जाणून घ्यायचे आहे, त्याचप्रमाणे जैविक तत्त्वसुद्धा जाणून घ्यायचे आहे. आता आम्ही बऱ्याच प्रमाणात जे न्यूट्रिएंट आपण देतो, जे अन्नद्रव्य रासायनिक खताद्वारे देतो, तर त्याची उपलब्धता ही दिवसेंदिवस कमी होत चाललेली आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल की स्फुरद किंवा फॉस्फेट हे जे फर्टिलायझर आहे, याची उपयुक्तता ही फक्त 15 ते 20% आहे. म्हणजे तुम्ही 1 किलो जर स्फुरद देत असाल तर त्यापैकी फक्त 15 ते 20%च, म्हणजे 150 ते 200 ग्रामच हे तुमच्या पिकांना उपलब्ध होते. तर इतक्या कमी प्रमाणात उपलब्धता आहे, तर त्यासाठी त्याच्या देण्याची पद्धती जी आहे किंवा देण्याची वेळ जी आहे, कधी, केव्हा, कसे, या म्हणजे कधी द्यायचं त्याला ॲक्च्युली त्याची वेळ कोणती आहे. पुन्हा मला उदाहरणार्थ सांगतो की गहू पिकाला सुरुवातीला जेव्हा आपण बेसल डोस देतो, एक पहिला की 50% नत्र देऊन टाकतो, पूर्ण स्फुरद आणि पूर्ण पालाश आपण पेरणीच्या वेळेस देऊन टाकतो. आणि उरलेला जो नत्र आहे तो असं म्हटलेलं आहे की CRI स्टेज असते, मुकुट मूळ फुटण्याची वेळ आहे, ती 21 दिवसानंतर येत असते. CRI जी स्टेज आहे ही 21 दिवसानंतर येत असते. आणि 21 दिवसानंतर आपल्याला दुसरा डोस फर्टिलायझरचा म्हणजे फक्त नत्राचा हा वर फेकून द्यायचा असतो. आता कित्येक शेतकरी हा 21 दिवसाच्या आधी 1 महिन्यानी, 1.5 महिन्यानी, 40 दिवसांनी कधीतरी देऊन टाकतो. दुसरा डोस द्यायचा आहे म्हणून देऊन टाकायचा, हा कधीही द्यायचा. त्यामुळे त्याची उपलब्धता किंवा त्याची उपयुक्तता ही त्या पिकाला तेवढी राहत नाही. 21 ते 25 दिवसानंतर दिलेला डोस आणि 40 ते 1.5 महिन्यानंतर दिलेल्या डोजमध्ये उत्पादनामध्ये सुद्धा किती फरक पडतो हे तुम्ही स्वतःसुद्धा जाणून घेऊ शकता. त्याच्यामुळे कधी द्यायचा त्याची परफेक्ट वेळ हे सुद्धा या ठिकाणी महत्त्वाची आहे. आणि मग तुम्ही कधीतरी दिला आणि फक्त नत्र द्यायचं आहे
तर नत्रासाठी उपलब्ध असलेले जे रासायनिक खत आहे जसं युरिया आहे किंवा अमोनियम सल्फेट आहे, तर हे जे स्ट्रेट किंवा सरळ फर्टिलायझर आहे ते हे दिलं तर ठीक आहे, एकदमच नत्र मिळेल. पण नत्र DAPत आहे किंवा नत्र 18-18-10मध्ये आहे किंवा नत्र 20-20-0मध्ये आहे, म्हणून या कोणत्याही खताचा वापर फक्त नत्र देण्यासाठी करतो म्हटलं तर त्यामधले जे इतर अन्न घटक आहे जसं 20-20-0 आहे त्यात नत्र 20 आहे आणि स्फुरद 20 आहे, तर स्फुरदची तर गरजच नव्हती, तरी आपण हे चुकीचं रासायनिक खतसाठी त्या ठिकाणी वापरलेलं आहे. बरोबर आहे. तर हे जे चुकीचे बऱ्याचदा दुकानदारसुद्धा ज्याच्याकडे जे उपलब्ध आहे तेच तुम्हाला देऊन टाकतात. किंवा नत्र सेकंड डोस द्यायचा आहे गव्हासाठी तर युरिया द्या बाबा, युरिया नाही आहे, 18-18-10 उपलब्ध आहे, हे घेऊन जा, हे त्याच्याहीपेक्षा चांगलं आहे. हे जरी त्याच्याहीपेक्षा चांगलं असलं कारण त्याच्या स्फुरद आहे, पालाश आहे, ठीक आहे, मोठं खत आहे. युरियाची बॅग 300 रुपयाची मिळते आणि ही बॅग 1000 रुपयाला मिळते, म्हणजे तो पैशाचं तर नुकसान झालंच झालं, पण जमिनीत अननेसेसरी काही कारण नसताना स्फुरद आणि पालाश नेऊन टाकून दिलं, ते कुठे जाणार? पोल्युशन किंवा जे प्रदूषण म्हणतोय आम्ही ते अशाच पद्धतीने करतो आहे. गरज नसताना टाकलेल्या गोष्टी. आपण खूप काही रासायनिक खतं वापरतो असं नाही. महाराष्ट्र रासायनिक खतं वापरण्याच्या दृष्टीने अतिशय मागे आहे. तामिळनाडू, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश यापेक्षा आपण खूप मागे आहोत. परंतु मग तरीसुद्धा प्रदूषण होते काय? तर ते आपण केलंच तर अशा चुकीच्या पद्धतीमुळे, चुकीचे खतं, चुकीची वेळ आणि चुकीच्या पद्धतीने टाकल्यामुळे या गोष्टी घडून येतात. तर ते टाळणं अतिशय महत्त्वाचं आहे. त्याचप्रमाणे सूक्ष्म अन्नद्रव्य किंवा इतर अन्नद्रव्याची जशी तपासणी करतो तशाच काही काही जमिनीमध्ये आम्लता म्हणजे ॲसिडिटी किंवा क्षारता म्हणजे क्षार झाल्या म्हणतो आपण, जमिनी सलाईन जमिनी झाल्या म्हणतो. असं काही जर या भागात शेतकरी असतील, अमरावती भागातले, अमरावती, दर्यापूर या भागामध्ये जमिनी बऱ्याच क्षारयुक्त जमिनी आढळून येतात, तर तीसुद्धा माहिती आपल्याला माती परीक्षण करून किंवा जमिनीचे परीक्षण करून मिळवता येते. आता हे एकदा का तुम्ही नमुना दिला, आता याची ती काय योजना आहे, ह्या नमुना कशा प्रकारे घ्यायचा आहे, लॅबॉरेटरीमध्ये कशा प्रकारे पोहोचवायचा आहे, त्याच्यामध्ये कोणती कोणती माहिती द्यायची आहे, ही माहिती तुम्हाला कृषी विभागाचे लाडसाहेब आलेले आहेत ते देतील. त्याच्यामुळे त्याच्यात मी डिटेल जात नाही. परंतु एकदा तुम्ही ही तपासून घेतल्यानंतर जो अहवाल आला तर मग त्याच्यानंतर काय करायचं आहे, तर त्याच्यावर तुमच्या पिकांचं नियोजन ठरवायचं आहे. तुमची जमीन उथळ आहे, खोल आहे, मध्यम आहे, कशा प्रकारची जमिनी आहे, त्याच्यावर कशा प्रकारचं पीक घेतलं पाहिजे. बीटी कॉटन आहे आणि उथळ जमिनीवर घेऊन चालेल काय? त्याला किती अन्नद्रव्याची आवश्यकता आहे, किती दिवसाचं ते पीक आहे. मग समजा पीक जर एकदम 180 दिवसाचं आहे आणि मी जर उथळ जमिनीवर ते लावतो आहे तर पाणी आणि अन्नद्रव्याची त्यास कमतरता भासेल का? या सगळ्या गोष्टींचा वापर तुमचा रिपोर्ट आल्यानंतर त्याचं नियोजन कसं करायचं हे ठरवलं जाईल. त्यानंतरच पाण्याचं सुद्धा व्यवस्थापन ठरवलं जाईल. जमिनीमध्ये जर चिकन मातीचं प्रमाण जास्त आहे, सँड कमी आहे, रेताळ जमीन कमी आहे, एकदम भारी जमीन आहे, तर अशा जमिनीत पाण्याचं व्यवस्थापन करत असताना त्यात बरंच अंतर ठेवलं तरी चालू शकतं. परंतु मात्र हलकी जमीन असेल, रेतीयुक्त असेल, पोट्याची जमीन असेल तर अशा जमिनीत त्याप्रमाणे पाण्याच्या अंतराच्या पाळ्यासुद्धा कमी जास्त करता येऊ शकतात. त्याच्यामुळे ते जाणून घेणं गरजेचं आहे की ज्या ठिकाणी कालवे आहेत, डॅमचं पाणी आहे, त्या ठिकाणी शेतकरी भरमसाठ पाणी शेतात सोडून देतात, इकडून सोडतात आणि जमिनीच्या शेताच्या पलीकडून पाणी निघतं, इव्हन रस्त्यानेसुद्धा ते वाहायला लागतं. ही अतिशय वाईट गोष्ट आहे. ज्या ठिकाणी कमी पाणी असूनसुद्धा आपण त्याचा वापर बरोबर करत नाही. आणि त्याचबरोबर आधुनिक तंत्राचा वापर करून शेतीचं व्यवस्थापन करण्याची आता गरज आहे. तर शेतकरी बंधूंनो, माती परीक्षणाची वेळ आणि त्याची काळजी घ्यायची आहे. त्यासाठी म्हणजे शेतीचा नमुना घेत असताना कधी घ्यावा? आपण जेव्हा पीक लावतो आणि त्याच्यामध्ये फर्टिलायझरचा यूज करतो, रासायनिक खताचा यूज करतो किंवा सेंद्रिय खताचा वापर करतो, तर अशा वेळेस मातीचा नमुना किंवा जमिनीचा नमुना घेऊ नये.
कारण त्यामध्ये ते जे अन्नद्रव्य आहे त्याची चुकीची माहिती तुम्हाला मिळू शकते. तर केव्हा कोणतेही पीक नसेल किंवा पर्टिक्युलरली मार्च एप्रिलमध्ये मार्चच्या पूर्वी दुसऱ्या आठवड्यामध्ये किंवा एप्रिलमध्ये हा नमुना घ्यावा. आणि ही माती खतं न दिलेली, मशागत न दिलेली अशीच असली पाहिजे. पर्टिक्युलरली कंपोस्टच्या खड्ड्यापासून दूर असली पाहिजे, झाडाच्या सावलीत नसली दिसली पाहिजे. आणि सर्वसाधारण ज्याची मुळं खोल जात नाही अशा पिकांसाठी जर नियोजन करायचं असेल तर 15 ते 20 सेंटीमीटरपर्यंतचाच मातीचा नमुना घ्यायचा. आणखी खोल जाणारी म्हणजे कपाशीसारखं पीक असेल, तूर असेल, तर यासाठी 30 सेंटीमीटरपर्यंतचा मातीचा नमुना घ्यावा. आणि फळपिकं जर असेल तर मात्र 90 सेंटीमीटरपर्यंतचे 30-30 सेंटीमीटरचे असे 3 नमुने घ्यावे. नमुने घेण्यासाठी कोणाला बोलवण्याची गरजच नाही आहे. अतिशय साधं सिंपल टेक्निक आहे नमुना घ्यायचं. यासाठी 3-4 गोष्टीची गरज असते आणि ती शेतकऱ्याकडे असतेच. घमिलं, टिकास, पावडं, कुदळी या 3-4 गोष्टी घ्याव्या. खुरपी घ्यावी आणि सोबतच मात्र प्लॅस्टिकची एक बॅग आणि कापडी पिशवी असेल तर फारच चांगलं. आता या ठिकाणी जमीन जर तुमचं एक शेत असेल आणि प्रत्येक शेतकऱ्याला लक्षात येतं की आपल्या शेतामध्ये वरच्या भागात चांगली माती आहे, खालच्या भागात इतक्या वर्षानुवर्ष शेती केल्यानंतर शेतकऱ्यांच्या हे लक्षात येतं की माझ्या जमिनीत माझी जी संपूर्ण जमीन आहे त्यातली काही जमीन ही थोडी हलक्या स्वरूपाची आहे, काही मध्यम आहे, काही भारी आहे, किंवा ते 2 प्रकार असतील, 3 प्रकार असतील, 1 प्रकार असेल. इवन रंगाने सुद्धा तो ठरवतो की ते खूप चुनखडी आहे बाबा, ही शेतकरी थोडी चुनखडीयुक्त जमीन आहे. तर असं जर माहीत झालं तर वेगवेगळ्या जमिनीसाठी वेगवेगळे मातीचे नमुने घ्यावे. वेगवेगळ्या जमिनीसाठी वेगवेगळे मातीचे नमुने घ्यावे. आणि हे नमुने घेत असताना एकाच ठिकाणी न घेता एका शेतात 3-4 ठिकाणी नमुना घ्यावा. एक इथे, एक इथे, एक इथे, एक इथे, असे वेगवेगळ्या ठिकाणी नमुने घ्यावे. आणि हे सगळ्या जमा केलेली माती एका ठिकाणी आणावी, तिला एकत्रित करायचं. 4 ठिकाणची माती आणलेली एकत्रित केलेल्या मातीचे 4 भाग करायचे, 2 भाग फेकून द्यायचे आणि उरलेले 2 भाग एकत्रित करायचे. पुन्हा त्याचे 4 भाग करायचे, पुन्हा 2 फेकून द्यायचे. आणि असं करत आपल्याला फक्त पाऊण ते 1 किलोचा नमुना, कारण आपण जमा केलेली माती 3-4-5 किलो असेल तर ती अशा पद्धतीने हळूहळू कमी करायची आणि फक्त पाऊण किलो 600-700 ग्राम माती ही लॅबोरेटरीला पाठवण्यासाठी त्याचा नमुना तयार करायचा. आणि जिथून हा नमुना घेतला आहे शेताचं वर्णन आणि संपूर्ण बाबी त्यावर लिहून घ्याव्या. फळ पिकासाठी जर घ्यायचं असेल तर अशा 3 पद्धतीने 30-30 सेंटीमीटरचे 3 नमुने त्या ठिकाणी तुम्ही घेऊ शकता आणि लॅबोरेटरीला आपण पाठवू शकतो. त्या याच्यात दर्शवल्याप्रमाणे व्ही आकाराचा गड्डा शेत जमिनीमध्ये व्ही आकाराचा गड्डा करा. व्ही इंग्रजी जे अक्षर आहे ना त्याच्याप्रमाणे व्ही आकाराचा गड्डा करायचा आणि गड्डा करून माती संपूर्ण बाहेर काढून घ्यायची. पहिले व्ही आकाराचा खड्डा केला, 20 सेंटीमीटर किंवा आपल्या पिकाच्या नियोजनाप्रमाणे 30 सेंटीमीटर जो काही आहे असा तो खड्डा करून घ्यायचा. पूर्ण माती काढून घ्यायची आणि मग खड्डा झाल्यानंतर त्या खड्ड्याच्या दोन्ही बाजूला माती खुरपीने वेगळी काढायची. म्हणजे आधीची माती आपण फेकून दिलेली आहे, नंतर दोन्ही बाजूनी त्या व्ही आकाराच्या गड्ड्याच्या दोन्ही बाजूची माती काढायची आणि ती माती जमा करायची. हे करत असताना गंजलेली अवजारं वापरायची नाही. समजा सूक्ष्म द्रव्य जर तपासायचं असेल तर त्यामध्ये लोहाचं प्रमाण खूप जास्त येऊन जाईल. आलं लक्षात? लोह जे आपण तपासतो सूक्ष्म द्रव्यामध्ये त्याच्यामुळे गंजलेली किंवा पर्टिक्युलरली एखाद्या काडीला शार्प करून त्यांनीच नमुना काढला तर जास्त चांगलं होतं. आता याचा जे अहवाल आहे ते तिकडे बघा, तो तुमचा विषय आहे. तो अहवाल जो आहे त्याच्यामध्ये आम्ही ते जे नत्र स्फुरत पालाश आलं असतं ते किती कमी आहे, जास्त आहे, भरपूर जास्त आहे हे लॅबोरेटरी ठरवत असते आणि त्याच्याप्रमाणे मग खतांच्या मात्रेची शिफारस करत असते. तर त्याचे डिटेल्स ते तुम्हाला लाडसाहेब सांगतील किती कमी जास्त करता येते. या व्यतिरिक्त तर मी तुम्हाला जे जमिनीचं आरोग्य आणि त्याचं महत्त्व समजून सांगितलं आहे. याच्या व्यतिरिक्त याचा पुढचा भाग तर सर घेतला जाता. फक्त
सेंद्रिय पदार्थांच्या बाबतीत एक 2 मिनटं मी विश्लेषण करतो की मी सुरुवात केली होती की सेंद्रिय पदार्थ जे आहे हे शेतकरी बंधू त्याचा पुन्हा रिसायकलिंग म्हणजे पुनर्वापर करत नाही, ते शेताच्या बाहेर फेकून देतात किंवा जाळून टाकतात. तर ही गोष्ट अतिशय वाईट आहे याच्यासाठी, कारण आरोग्य खराब होण्याचं कारणच ते आहे की आपण परत देत नाही आहे. जे काही वापर घेतो आहे, आता एक उदाहरण देण्याचं झालं तर एक कपाशीचं पीक आहे, त्याच्या वाढलेलं जे झाड आहे त्याचं वजन किती असू शकतं? एक वाढलेलं कपाशीचं झाड आहे त्याचं वजन किती असतं? किती राहतं? हां, इतकं कमी? बीटी कपाशीच्या झाडाचं वजन हे 700-800 ग्राम अतिशय वाढलं असेल तर, किंवा त्यापेक्षा सुद्धा जास्त राहतं. 700-800 ड्राय वेट आहे त्या झाडाचं, आणि त्याच्यापासून घेतलेला जो कापूस आहे त्या एका झाडापासनं, तर तो कापूस किती आहे? तर 150 ग्राम आहे. कापूस जो आहे तो सरासरी 150 ग्राम आहे. आम्ही कापूस घेऊन घेतला आहे आणि 800-900 ग्राम वजनाचं जे झाड आहे त्याला जाळून टाकलेलं आहे. शेतकरी जाळतातच ना. 90% शेतकरी हे कपाशीचे जे वाढलेले दसकट आहे, पराठे आहे, त्याला जाळून टाकतात. याच्यामागची केमिस्ट्री काय आहे? तर हे एक झाड तयार होण्यासाठी जेवढं अन्नद्रव्य लागलेले आहे, जेवढं नत्र लागलं आहे, स्फुरद लागला आहे, पालाश लागला आहे, सूक्ष्म अन्नद्रव्य लागलेले आहे, तेवढेच त्या कापसासाठी लागले आहे. म्हणजे 150 ग्राम कापसाला त्याच्या प्रपोर्शनेट अन्नद्रव्य लागले आहे आणि 800 ग्राम पराठीला सुद्धा तेवढेच लागलेले आहे. पण हे 800 ग्राम वजनाच्या झाडाला लागलेले अन्नद्रव्य आम्ही चक्क जाळून टाकतो, पण ते त्या जमिनीला पुन्हा परत देत नाही. आणि वर्षानुवर्ष सगळ्याच पिकांच्या द्वारे आपण एक्स्ट्रॅक्शन करून राहिलो आहे, जमिनीतून अन्नद्रव्य काढून राहिलेलं आहे. परत देण्याचं प्रमाण अतिशय कमी आहे. मी आधी सांगितल्याप्रमाणे रासायनिक खताच्या सुद्धा मात्रा आम्ही बरोबर देत नाही. नियोजन तर कधी करतच नाही. त्याच्यामुळे सॉईल हेल्थ कार्ड आणि हा कन्सेप्ट कशामुळे आला? सगळीकडे जागरूकतेची निर्माण करण्याची गरज काय झाली? तर आम्ही कधी नियोजनच करत नाही आहे. 100-50 नत्र स्फुरद पालाश देण्याचा डोज आहे कॉटनचा, पण तेवढंही आम्ही कोणताही आमचा शेतकरी देत नाही. फारच थोडके बोटावर मोजून द्यात की कदाचित जास्तही देत असतील, पण तेवढं देत नाही. मग तेही देत नाही, सेंद्रिय खतही देत नाही, कंपोस्टही करत नाही, माझ्या शेतात शेणखतही नाही आहे. कशाच्या भरोश्यावर तिचं आरोग्य टिकून ठेवणार आहे आम्ही? तिचं आरोग्य टिकून ठेवण्यासाठी मग सगळ्यांची ओरड आहे की बाबा रासायनिक खतांचा वापर कमी करा, ऑर्गॅनिक शेती करा. आमचा एकही शेतकरी बंधू कंपोस्टचा खड्डा खोदत नाही. कसली डोंबल्याची ऑर्गॅनिक शेती होणार आहे? ऑर्गॅनिक शेती खूप जण सांगताना दिसतात मला आजकाल, राय म्हणतात म्हणजे ऑर्गॅनिक शेती सुरू केली आहे म्हणते. मग ऑर्गॅनिक शेती म्हणजे काय? फर्टिलायझर बंद करून टाकणे म्हणजे ऑर्गॅनिक शेती होत नाही. आता जर जमिनीची अशी परिस्थिती आहे आणि आम्ही त्याच्यातून फर्टिलायझर पण बंद करून टाकणार, तर मात्र काही वर्षातच तुम्हाला ती अतिशय निकष झालेली दिसेल. सलाईन देऊन पेशंट जगवतो की नाही आपण, तसं फर्टिलायझर देऊन फक्त आता जगवतो आहे त्या जमिनीला. सगळ्यात इम्पॉर्टंट आहे, सगळ्यात महत्त्वाचं आहे सेंद्रिय पदार्थांचं रिसायकलिंग करणे, सेंद्रिय पदार्थांपासून कंपोस्ट तयार करणे, गांडूळ खत तयार करणे, बायो फर्टिलायझरचा वापर करणे, ग्रीन मॅन्युरिंग करणे. या गोष्टी जोपर्यंत करणार नाही तोपर्यंत त्या जमिनीचं आरोग्य हे सुधारणार नाही. आणि कंपोस्ट करणं म्हणजे खूप खूप मोठ्या मोठ्या गोष्टी असं नाही. बऱ्याचदा आम्ही आधी सांगताना चुकत होतो, आता बदलाव केला आम्ही आमच्यात. म्हणजे कंपोस्टचा नाडेपचा खड्डा करत असताना तो 9 फूट 3 इंच आणि त्याची रुंदी 3 फूट 7 इंच वगैरे असे सांगितले की शेतकरी बंधू काहीच काही करत नाही. काही सांगून राहिला म्हणते 9 फूट आणि 3 फूट आणि 4 इंच. अरे बाबा, लांबी कितीही ठेव, जेवढं तुझ्याकडे मटेरियल असेल त्या खड्ड्याची लांबी कितीही ठेवू शकतो. रुंदी फक्त 1 मीटर याच्यासाठी ठेवायची की ती आटोक्यात असली पाहिजे, रुंदी जी आहे. पण मात्र खोली ही 3च फूट असायला पाहिजे. हा 3 फूट काय असायला पाहिजे त्याला कारण आहे. 3च फूट यासाठी असायला पाहिजे की जो पाऊस आहे, पाऊस पडल्यानंतर जमिनीत पाण्याची पातळी वाढते आणि त्या पातळीमुळे या खड्ड्यातले जे अन्नद्रव्य आहे ते पाण्यासोबत खाली निघून जाऊ नये म्हणून त्याला 3 फुटापेक्षा जास्त खड्ड्याला ठेवू नये. पण मात्र रुंदी 1 मीटर आणि लांबी तुमच्याकडे जेवढं मटेरियल आहे कंपोस्ट करण्यासाठी तेवढं ठेवावी.
साध्या सोप्या भाषेत सगळ्यात पहिलं एकच लक्षात ठेवा की कोणतीही गोष्ट ही कुजतेच. कोणतीही ऑर्गॅनिक सेंद्रिय पदार्थ हा कुजणारच, बरोबर आहे. फक्त त्याचा कालावधी हा कमी जास्त असतो. त्याच्यामुळे गव्हाचा स्ट्रॉ असू द्या किंवा भाताचं तणीस असू द्या, ते सुद्धा कुजतं. चांगल्या पद्धतीनं त्याला नियोजन केलं तर त्यामध्ये काही शिल्लक राहत नाही आणि ते सर्व जमिनीला परत द्या. जमिनीला परत दिलं तर जमिनीची जी जैविक क्षमता आहे, बॅक्टेरियाज आहे, फंगस आहे, जे आपल्याला आवश्यक आहे. कुठलंही फर्टिलायझर दिलं तर त्याला नायट्रेटमध्ये कन्वर्ट करणारे बॅक्टेरिया, जीवाणू जर जमिनीत नसतील तर त्याचं कन्व्हर्शन पॉसिबल आहे का? ते कधीच होणार नाही, पिकाला मिळणार नाही. त्याच्यामुळं आणि मग ते मिळतील कसे? जर जमिनीचा थरचा थर जाळून टाकतो आपण. गव्हाचं पीक निघालं की त्याची काही गरज नाही, डब्बीची काडी लावून द्यायची आणि वरचे सर्व ढसकटं शेतच वरचं जाळून टाकायचं. शेत वरचं जाळलं म्हणजे वरचा 10-15 सेंटीमीटरचा थर आहे हा सुद्धा जळलं, त्याचं टेम्परेचर वाढणार, त्यामधले जीवाणू मरून जाणार आणि पुन्हा ते रिस्टोर होण्यासाठी, पुन्हा ते नवीन येण्यासाठी बराच कालावधी जातो. 2-2, 3-3 वर्ष निघून जातात. त्याच्यामुळे शेत ही जाळण्याची सुद्धा पद्धत आणि मटेरियल जाळण्याची पद्धत अतिशय चुकीची आहे. आमचा या जमिनीची आरोग्य पत्रिका या विषयासाठी आम्हाला 3 लोकांना बोलवलं आहे. त्याच्यामुळे वेळ कमी आहे, तर मी या ठिकाणी थांबतो आणि जे सर त्रिलोकजी हजारे सर यांना पाचारण करतो. धन्यवाद. हॅलो शेतकरी बंधूंनो, माझा सप्रेम नमस्कार. मी त्रिलोक हजारे. पहिल्यांदा मी शेतकऱ्याचा मुलगा, नंतर मी सायंटिस्ट, कारण शेतकऱ्यांच्या घरी जन्मलो ना. तुम्ही माझं का बरं ऐकावं? ज्या विषयावर मी बोलणार आहे त्या विषयाचं म्हणणं तुम्ही का बरं ऐकावं? जर तुमच्या कामाचं असेल, गरजेचं असेल तर तुम्ही बसून राहाल, आणि गरजेचं नसेल तर नक्कीच तुम्हाला कंटाळा आल्यानंतर तुम्ही उठून जाल, तुम्हाला मोकळीक आहे. आयुष्य अत्यंत कठीण आहे, पुढची वाटचाल त्याहीपेक्षा कठीण आहे. आपल्यामध्ये जे बसलेले ऐकणारे आहे, श्रोते आहे, ह्यापैकी आतापर्यंत कुणी दवाखान्यात गेलं नाही, डॉक्टरकडे गेलं नाही असं कोण आहे? हातवर करा. आतापर्यंत कधीच कुणाला गरज पडली नाही डॉक्टरकडे जायची, ताप आला नाही, आजारी पडले नाही, कुठलं इन्फेक्शन झालं नाही, व्हायरल झालं नाही, मलेरिया झाला नाही, टायफॉईड झालं नाही किंवा काहीच झालं नाही, असं कुणी आहे का? नाही. ही आजारी पडायची कारणं काय असतील? काय असतील? म्हणजे आपल्याकडे आत्ता हॉलमध्ये जर समजा 200 लोक बसलेले आहेत आणि 200 लोकांपैकी 100 लोक वारंवार आजारी पडतात आणि 100 लोक आजारी पडण्यापासून फार दूर राहतात, त्यापैकी 50 तर पडतच नाही. ह्याचं कारण काय? की त्या 50 लोकांमध्ये प्रतिकारक क्षमता जी आहे ती अधिक जास्त आहे, बरोबर आहे. जे 100 लोक आजारी पडतात त्यांच्यामध्ये प्रतिकारक क्षमता कमी आहे, आणि कमी आहे याची कारणं त्यांच्या बॉडीमध्ये जाणारा इंटेक जो आहे, आपण जे घेतो आहे, आहार घेतो आहे, तो आहार आपला सकस नाही. आहारामध्ये प्रोटीनची मात्रा कमी आहे, अन्नद्रव्याची मात्रा कमी आहे, खनिजाची मात्रा कमी आहे, आणि ही मात्रा येतं कुठनं? माती. कशाला म्हणायचं माती? 2 किंवा अधिक खनिज एकत्र येऊन जो कठीण पदार्थ तयार होतो त्याला खडक असं म्हणतात. खडक कशाला म्हणायचं? 2 किंवा 2 पेक्षा अधिक खनिज एकत्र येऊन जो कठीण पदार्थ तयार होतो त्याला खडक असं किंवा दगड असं म्हणतात. आणि या दगडाची किंवा खडकाची झीज होऊन जो भुगा तयार होतो त्याला माती असं म्हणतात. माती घाण आहे, माती डस्ट आहे, माती बेकार आहे. लहानपणी एखादी मुलगा मातीमध्ये जर खेळला तर त्याची आई त्याच्या पाठीवर जोराने धप्पाटा देते. एखाद्या वेळेस तुम्ही सगळ्यांनी खाल्ला असेल तो धप्पाटा, आठवत नसेल ती गोष्ट वेगळी, पण तो धप्पाटा देते. गाढवा घाणीमध्ये खेळतो आहे, या घाणीमध्ये खेळतो आहे, आणि माती जर घाण आहे तर तुम्ही सगळ्या बसलेल्यांनी या विश्वामध्ये मातीपेक्षा कुठली वस्तू छान आहे मला समजून सांगा. मी माणूस मातीचा, मी माणूस मातीचा, मातीत जन्मलो, मातीत जगणार आणि मातीतच जाणार आहे. हे जेवढं माझ्यासाठी सत्य आहे तेवढं आपल्यासाठी सत्य आहे, समजलं का? आणि म्हणून या मातीच्या आरोग्यावर आपलं आरोग्य अवलंबून आहे. हिचा अभ्यास का बरं करायचा? आज मातीच्या आरोग्य समजून घ्यायची गरज का बरं भासली आपल्याला? मातीच्या आरोग्याविषयी आतापर्यंत आपण संवेदनशील नव्हतो. आत्ताच आपली या 10 वर्षात 15 वर्षात संवेदना असं काय झालं की ती जागृत झाली? हा संपूर्ण समाज, संपूर्ण जीवसृष्टी, किडे, कीटक, पक्षी, प्राणी सगळे मातीवर आधारित आहे. मी आज आपल्या पुढे उभा आहे, माझ्या शरीरावर असलेले कपडे मातीतनं आलेले आहे, डोक्याला लावलेलं तेल मातीतनं आलेलं आहे, पायात घातलेला बूट तो कापडाचा असो की चामड्याचा असो, चामड्याचा असेल तर जनावरापासून आणि जनावर जगतं मातीवर, कापडाचा असेल तर तो मातीतनं झालेला आहे. आणि ज्या ऊर्जेच्या भरोश्यावर तुम्ही बसलेले आहे, ज्या ऊर्जेच्या भरोश्यावर मी बोलतो आहे, ती ऊर्जा पोटात असलेल्या अन्नामुळे, आणि ते सुद्धा मातीतनं आलेलं आहे. एवढंच नाही तर माझी खेड्यातली घरं
खालचा फ्लोअर मातीचा, वरचे कौल मातीचे, बाजूच्या भिंती मातीच्या, आणि आलेला लागलेला सगळा लाकूड फटा मातीतनं आलेला आहे. आणि म्हणून आपण मातीला काय म्हणतो? मातृभूमी म्हणतो, माता म्हणतो. आणि आपण एक सुरेश भटांची कविता सांगतो तुम्हाला, की हे मायभू तुझे मी फेडीन पांग सारे, आणि न आरतीला चंद्र सूर्य तारे. किती पांग फेडले आपण आतापर्यंत? माझ्या प्रेझेंटेशनवरून तुम्हाला दाखवतोय की किती तिच्या आरतीला चंद्र सूर्य तारे आणले आणि आपण काय केली. आज आपली दशा जी झाली आहे, आपलं वैभव जे झालेलं आहे, आपली लाचारी, आपली दरिद्री, आपली गरिबी जी झालेली आहे, माती अशक्त झाल्यामुळे, माती रोगी झाल्यामुळे, माती वीक झाल्यामुळे, मातीचं आरोग्य सुदृढपणे आपल्याला सांभाळता आलं नाही. जी माती हजारो लाखो करोडो जीवनांचा आधार आहे, पूर्ण जीवसृष्टीचा आधार आहे, त्या मातीला आपल्याला का बरं सांभाळता आलं नाही? हे महत्त्वाचे प्रश्न. वेळ माझ्याकडे कमी आहे. प्रकाश कडूसाहेबांनी अत्यंत मोलाची माहिती दिली आणि मला आता उरलेल्या 10-15 मिनिटात काय देता येतं, माझ्यानंतर एक वक्ते परत बोलणार आहे, पण तुम्ही थांबवलं तर मी नक्कीच 10 मिनिटात थांबेल. मातीच्या आरोग्याने घ्यायची काय? तुम्हाला दिसतंय का चार्टवर? बरोबर आहे. आता माती म्हणजे काय? काय माती म्हणजे? माती म्हणजे निव्वळ जमिनीवरचा भुगा आहे. जमीन आणि माती याच्यामध्ये काय फरक आहे? मला वाटतं हे कुणीतरी ऑपरेट करा. मी तिथनंच बोलतो, तिथनंच बोललेलं जास्त चांगलं. मी तुम्हाला इंडिकेशन. हॅलो, माती आणि जमिनीमध्ये काय फरक आहे? तुमच्याकडे जमीन किती आहे? 1 एकर, 2 एकर, 5 एकर, बरोबर आहे. ज्यांच्याकडे जमीन नाही त्यांच्याकडे प्लॉट 1500 स्क्वेअर फीट, 10,000 स्क्वेअर फीट, 2000 स्क्वेअर फीट. मी दुसरा प्रश्न तुम्हाला विचारतो, तुमच्याकडे माती किती आहे? सांगा मला उत्तर. आहे कोणाला माहीत? नाही. जमिनीवर जी असतं, ज्याच्यामध्ये पिकांची मुळं वाळतात, पिकं आपली मुळं खोवतात, तिथनं पाणी मिळतं, जिथनं अन्नद्रव्य मिळतात, ती म्हणजे माती. पण जमीन फार वायडर. जमिनीमध्ये जीवजंतू, हवा आणि पाणी असतात, वनस्पती, पाणी, माती आणि खनिज असतात. आणि आपली सगळ्या ह्युमन बिईंगचा, जे मानव आहेत, त्यांचा पाया, त्यांची सभ्यता, त्यांची संस्कृती ही फक्त मातीवर आधारित आहे. नेक्स्ट. इथे माती दिसतं का तुम्हाला? हे जे चित्र आहे इथे माती दिसतं का कुठे? नाही दिसत. इथे सगळी जमीन आहे आणि तरी पण आपण त्या जमिनीपासून, माती नसतानाही पिकं कुठे होतात? मातीमध्ये फक्त. आणि मातीमध्ये पिकं होतात तरी आपण जमिनीपासूनही मागणी करतो आहे. हे चित्र कुठलेलं आहे? आपण गणपतीपुळेला जातो, रत्नागिरीवरनं, रत्नागिरीच्या रोडने जात असताना गणपतीपुळेला 11 किलोमीटर आत जातो. त्या 11 किलोमीटरला दोन्ही बाजूला ह्या बागा तयार केलेल्या आहेत आणि मुरुम खोदलेला आहे. आणि मुरुम खोदल्यानंतर तिथे माती भरलेली आहे आणि तिथे हापूस आंबा लावलेला आहे. आणि हापूस आंबा देवगडचा ह्या अशा जमिनीत येतो, हे तुम्ही लक्षात घ्या. म्हणजे जमीन माती नसेल तरी ती आपल्याला देत आहे. आपण मातीला काय देतो, हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. नेक्स्ट. जगाच्या तुलनेत भारताची स्थिती. आपल्याकडे माती किती आहे? जमीन किती आहे? 2.8% आहे. आणि तिच्यावर अवलंबून असलेले लोक किती आहेत? 16% आहेत. जमीन किती आहे? जवळपास 2.5%, 2.6%. आणि अवलंबून असलेले लोक किती आहेत? 16% आहे. तसंच जनावरांच्या चराईची जमीन 0.5% आहे आणि अवलंबून असलेले जनावरं जे आहेत ते किती आहेत? ते 18% आहेत. समजलं का? आता 16% पॉप्युलेशन आणि 18% जनावरं, ह्यांचा कुठे ताळमेळ घालता येतो का? जनावरांची संख्या इतकी अधिक आहे आपल्याला की चराईसाठी आपल्याकडे जमीन नाही. माणसांची संख्या इतकी अधिक आहे की आपल्याकडे फक्त जगाच्या तुलनेत 2.5% जमीन आहे. मग जमीन कमी आहे आणि माणसं जास्त आहे, जमीन कमी आणि जनावरं जास्त आहे, तर मातीवर ताण पडणारच. मातीला कुठे ना कुठे अडचणीला सामना करावाच लागणार. एका कुटुंबामध्ये 4 व्यक्ती असणं आणि एका माणसाने दिवसभर काम करून 4 लोकांना खाऊ घालणं आणि त्याच कुटुंबामध्ये एका माणसाने 8 लोकांना खाऊ घालणं, या 2 गोष्टीमध्ये फरक आहे, लक्षात घ्या. तर मातीवर अधिक भार होतो आणि अधिक भार असल्यामुळे म्हणून मातीचं अधपतन होतं, मातीचा ऱ्हास होतो, मातीची क्वालिटी जी आहे ती बदलत जातं. नेक्स्ट. एक संशोधन आहे जुनं 1930चं, ते आपल्यापुढे मांडू इच्छितो की 1930ला वेस्टर्न प्राईस काय म्हणतात की भारतीयांच्या पारंपरिक आहारामुळे ते बौद्धिकदृष्ट्या भौतिक अधिक सक्षम आहेत. 1930ला त्यावेळेस खतं, रासायनिक खतं आपल्याकडे यायची होती. तर भारतातली मंडळी पाश्चिमात्य देशातल्या मंडळीपेक्षा भौतिकदृष्ट्या आणि बौद्धिकदृष्ट्या अधिक सक्षम होती. ह्याचं कारण की जमिनीमध्ये अधिक प्रमाणात खनिजं होती, जमिनीमध्ये अधिक प्रमाणात मिनरल्स होती, जमिनीमधनं आपल्याला जो सकस आहार मिळायचा. दुसरं वाक्य त्यांचं काय आहे की भारतीयांची चांगली शरीरयष्टी, रोगाची प्रतिकारक क्षमता, बौद्धिक क्षमता आणि पुनर्निर्मित होणाऱ्या आजारापासून मुक्त. तसेच त्यांना दाताचं सडणं, दाताचं कुजणं किंवा दाताचे आजार देखील कमी होतात, कारण ते सकस आहार आणि चांगला घेतात.
कुरकुऱ्यांमध्ये आणि मॅगीमध्ये ते काही मिळत नाही आहे. पेरूमध्ये मिळतं, आंब्यामध्ये मिळतं, बेलांमध्ये मिळतं, सीताफळांमध्ये मिळतं आणि ते त्या क्वालिटीमधनं यायचे. पूर्वी आपणही मानतो की पूर्वीचे जे म्हातारेग्रस्त आहेत त्यांची शरीरयष्टी, त्यांचं जगणं, त्यांचं बोलणं, त्यांचं चालणं अगदी समतोल होतं, बॅलन्स होतं, हे आपण कबूल करतोय अनेकदा. आणि त्याच्यामुळे वेस्टर्न प्राईस तसं म्हणतात, ह्यातला सर्वात कॉमन मुद्दा असा की भौगोलिक भिन्नता असली तरी आपला पारंपरिक आहाराच्या पद्धती ज्या होत्या त्या अतिशय चांगल्या होत्या, असं 1930ला ते संशोधन आहे त्याचं. दुसरा मुद्दा, सेकंड, आता सध्या आपले हॉस्पिटल जे आहेत ते फ्लडेड आहेत. हॉस्पिटल जे आहेत ते फ्लडेड आहेत. कुठल्या हॉस्पिटलमध्ये 2 तास बसल्याशिवाय नंबर लागत नाही, लागतो का? कुणालाही घेऊन गेले तर. असं का घडतं? अनेक आजारांनी आपण ग्रस्त आहे आणि नवीन नवीन आजारांची नावं आपल्याला माहीत झालेली आहेत. आणि ती नवीन आजाराची नावं म्हणजे कॅन्सर, हृदयरोग, मधुमेह, खोकला, बुद्धिभ्रष्ट आणि ॲलर्जी. शरीराला रोज प्रतिकारात्मक होण्याकरता आहारामध्ये जी खनिजं पाहिजे, जे विटॅमिन्स पाहिजे, जे मिनरल्स पाहिजे, जे सूक्ष्म अन्नद्रव्य पाहिजे, ते आपल्याला मिळत नाही. हे मिळतात कुठनं? आपण डायरेक्ट माती ग्रहण करतो? नाही करत. मातीमधनं पिकं घेतात आणि पिकांमधनं मग आपण घेतो आहे. फळांमध्ये येतं, धान्यामध्ये येतं, ऊसामध्ये येतं, गाजरामध्ये येतं, टमाटरमध्ये येतं, काकडीमध्ये येतं आणि त्यातनं मग आपल्याला मिळतं. पण जर माझी खेड्यातली एक म्हण आहे, विहिरीतच नसेल तर पोहऱ्यात येईल कुठनं? सॉईलमध्येच नसेल तर पिकामध्ये येईल कुठनं? समजलं का? तर आज आपण ज्या स्थितीत सॉईलला आणून ठेवलेलं आहे, मातीला आणून ठेवलेलं आहे, भूमातेला आणून ठेवलेलं आहे, म्हणून मी तुम्हाला सुरेश भटांची एक कविता म्हणून दाखवली की त्यात नसेल तर पीक घेईल कुठनं? आपलं जीवनचक्र ते पूर्ण करेल, आपलं जीवनचक्र ते पूर्ण करेल, पण त्याच्यात मिनरलचा अभाव राहील. समजलं का? आणि आज आपण हे सगळं खाण्यापेक्षा आपली खेड्यातली मुलं, शहरातली मुलं प्लास्टिकच्या पॅकेटमधलं रंगीत जास्त आपण प्रिफर करतो, हे प्रिफर करत नाही. शेवटी काय म्हणतात ते क्रिस्टन जॉनचा तो रेफरन्स आहे, वरील अन्नद्रव्य आजतागायत मातीमध्ये आहेत. वरील अन्नद्रव्य मातीमध्ये आहेत, प्रश्न आहे त्यांच्या उपलब्धतेचा. समजलं का? प्रॉपर्टी आहे तुमच्याकडे, पण प्रॉपर्टीमध्ये भांडणं आहे, त्याला वापरता येत नाही. अनेक लोक त्याच्यावर क्लेम करतात आणि त्यात ज्या जीवाणूच्या हालचाली आहे. घरी स्वयंपाक कोण करतं? आपल्याकडे महिला फार कमी बसलेल्या आहेत, 3-4च आहेत. घरी स्वयंपाक आई करतं, बहीण करतं, ताई करतं, मावशी करतं, आत्या करतं. डायरेक्ट जर गहू दिले आपल्याकडे तर कोणीच ग्रहण करणार नाही. गव्हाचं पीठ तयार केलं तर कोणीच खाणार नाही. पिठाचा गोळा केला तरी कोणी खाणार नाही. पण मात्र जर त्याची पोळी मिळाली तर आपण सगळेजण त्याचं ग्रहण करू. म्हणजे जोपर्यंत गव्हाचं स्वरूप पोळीमध्ये बदलत नाही तोपर्यंत ते खाण्याच्या स्वरूपात उपलब्ध होत नाही. त्याप्रमाणे ही जी अन्नद्रव्य आहेत, ही अन्नद्रव्य उपलब्ध स्वरूपात येत नाही तोपर्यंत पिकांना घेता येत नाही. आणि उपलब्ध स्वरूपात आणून द्यायचं काम म्हणजे झाडांसाठी कुकचं काम, झाडांसाठी स्वयंपाकाचं काम जर कोण करत असेल तर हे जमिनीमधले बॅक्टेरिया करतात, त्यांच्या हालचाली करतात. आणि ह्यात जर आपण मंदावल्या, ह्यात जर आपण कमी करून टाकल्या, जैविक हालचाली मर्यादित कमी करून टाकल्यामुळे आपल्या फूड चेनमध्ये, अन्न साखळीमध्ये जे मिनरल्स यायला पाहिजे ते येत नाही. आणि ते न आल्यामुळे कॅन्सर, मधुमेह, हृदयरोग, ॲलर्जी इत्यादीचे आजार आपल्याला होतात. आता तुम्ही हा मुद्दा लक्षात घ्यायचा की जमिनीच्या आरोग्याविषयी माहिती ऐकायची की नाही ऐकायची. समजलं का? आपल्या आरोग्याशी जमिनीचं आरोग्य निगडीत आहे. जमीन जर सुदृढ असेल, जमीन जर निरोगी असेल तर आपलं आरोग्य निरोगी, अन्यथा आपलं आरोग्य निरोगी नाही. या देशाचा अन्नदाता शेतकरी, तो आपल्याला अन्न पुरवतो आहे. समजलं का? मातीत अन्न तयार होत आहे, मातीत दाणे तयार होत आहे, तिथे पैसा तयार होतो आहे, तिथे रुपया तयार होतो आहे आणि ते शहरात येतं. ते कुठल्या प्रतीचं आहे ह्याची भूमिका आपण भांडेवळीचं पाणी जिथे जातं आणि तिथनं आलेला पालक, तिथनं आलेला कोबी, भाजीच्या दुकानात गेल्यानंतर विचारतो का बाबा भांडेवळीतल्या पाण्यातली आहे का ही कोबी? नाही. चांगले पानं दिसतात, चांगली सुरसुरीत दिसतात, आपण पटकन घेतो. पण त्याच्यामध्ये काय आहे, काय नाही आहे, कुठले मिनरल्स नको असलेले त्याच्यामध्ये आहेत आणि कुठले मिनरल्स, खनिजं हवे असलेले त्याच्यामध्ये नाही आहेत, या भानगडीत आपण पडत नाही. आणि त्यामुळे महत्त्वाचा मुद्दा असा असतो की जर आई निरोगी असेल तर बाळ निरोगी राहील, आणि जर माझी ही भूमाता निरोगी असेल तर आपण सगळे निरोगी राहू, अन्यथा निरोगी राहणार नाही. तर आपलं सगळ्यात पहिलं फर्स्ट मोस्ट कर्तव्य या सॉईलवर कॉन्सन्ट्रेशन देणं. की आत्ता आपल्याला जे प्रॉब्लेम भेडसावतात आहे, नवीन नवीन आजाराचे, दर दिवशी नवीन आजार येतो, दर दिवशी नवीन हॉस्पिटल उगवतं आणि हॉस्पिटलची गर्दी काही कमी होत नाही. त्याची कारणं मातीच्या आरोग्यात दडलेली आहे, तुम्ही समजून घ्यायचं. नेक्स्ट, आपण जे सीवेज वॉटरनी ओलीत करतो शहराच्या आजूबाजूला, देशातली कुठलीच नदी सुरक्षित राहिलेली नाही तरी नदीवरनं धरणं बांधून
त्यातनं शहराला पाण्याचा पुरवठा केला जातो. मी प्रखर स्टेटमेंट करतोय, तुम्ही लक्षात घ्या की देशातली कुठलीच नदी सुरक्षित राहिलेली नाही. गंगा सुरू होतं आणि कानपूरला आल्याबरोबर सगळ्या लेदर इंडस्ट्रीचं पोल्युशन गंगेमध्ये जातं, हे तुम्ही लक्षात घ्या. नाग नदी अंबाझरीजवळ अडवली आहे आणि अंबाझरीपासून सुरू झाली तर भांडेवाडीपर्यंत आपण सगळ्या गटार त्या नाग नदीमध्ये टाकलेल्या आहेत. आणि देशातली कुठलीच नदी सुरक्षित नाही. ही नाग नदी आंबोऱ्याजवळ जाऊन मिळतं आणि तिथलं पाणी तिथेच डॅम बांधून ते पाणी आपल्याला पुरवलं जातं. नंतर प्रक्रिया केली जाते, ती गोष्ट वेगळी, हा पार्ट वेगळा. पण तुम्ही समजून घ्या की आपण काय करतोय, आपण कुठे चुकतोय, आपले पावलं कुठे चुकतात आहे. आपण सगळी जबाबदारी शासनाची म्हणून मोकळी होतो, आपली जबाबदारी काही ना काही आहे की नाही. आणि म्हणून लीड सर्वसाधारण जमिनीमध्ये 5% आहे, तर सांडपाणी आणि ओलिताच्या जमिनीमध्ये 170% आहे, जे सगळ्यात जास्त धोकादायक आहे. लीडच्या प्रमाणासाठी आपण मॅगीवर बंदी आणलेली आहे. लीडच्या प्रमाणासाठी आपण मॅगीवर बंदी आणली आणि ते पॉईंटमध्ये होतं, हे लक्षात घ्या. सर्वसाधारण जमीन ते 5% आहे आणि आपण सांडपाणी आणि ओलीत करतो त्याच्यात 170% आहे. आणि त्यातनं आलेला गहू, त्यातनं आलेला भाजीपाला, त्यातनं आलेली बाजरी, त्यातनं आलेला धान, हा सगळा आपण खाण्यासाठी उपयोगात आणतोय. निकेलचं प्रमाण सर्वसाधारण जमीन 2% आहे, पण सांडपाण्याचं ओलीत करतो त्या ठिकाणी 10% आहे. कोबाल्टचं प्रमाण 5% आहे, तिथे 60% आहे. आणि कॅडमियम जे आहे इथे 0.4 आहे, तिथे 0.9 आहे. आता विचार करा तुम्ही की आपण काय खातोय, काय ग्रहण करतोय, मग आजाराने आपल्याशी मैत्री का बरं करू नये. नेक्स्ट, आरोग्य संपन्न जमीन जर असेल तर निरोगी पीक राहील, आणि निरोगी पीक जर असेल तर आरोग्य संपन्न कुटुंब राहील. मग निरोगी जमीन ठेवायची, सुदृढ जमीन ठेवायची, माझ्या जमिनीला आजारी पडू द्यायचं नाही, माझ्या जमिनीमध्ये कुठली उणीव राहणार नाही, ही जबाबदारी कुणाची? केंद्र शासनाची, महाराष्ट्र शासनाची की आपली? जमीन कुणाची? जमिनीचे मालक कोण? तिला वाहणारा कोण? त्यातलं पीक घेणारा कोण? ही जबाबदारी कुणाची? नेक्स्ट, निकृष्ट जमीन, आजारी माणसे आणि चिंताग्रस्त समाज. आज जी पोझिशन आहे आपली अशा प्रकारची आहे की आपण जमिनीमधले अन्नद्रव्य त्याची काळजीच घेतलेली नाही. रासायनिक खतं आल्यानंतर फक्त आपण एकच मुद्दा लक्षात घेतला की प्रोडक्शन प्रोडक्शन प्रोडक्शन. शासनाच्या जवळपास योजना प्रोडक्शनवर आधारित आहेत. सॉईल हेल्थवर आत्ता नव्याने रोपण होते आहेत, त्यात आत्ता बीज टाकल्या जात आहे. पण जवळपास सगळ्या योजना, उत्पादन कसं वाढवायचं, शेतकऱ्याला प्रॉफिट नाही, शेतकरी अडचणीत आहे, शेतकरी गरिबीत आहे, शेतकरी दरिद्रीत आहे, उत्पादन कसं वाढवायचं हा एकच मुद्दा आपण ध्यानात घेतलेला आहे. आपली प्रकृती कशी राहील, इकडे उत्पादन वाढवायचं, तिकडे पैसा मिळवायचा, आणि इकडे आजारी पडून आलेला पैसा तिकडे खर्च करायचा. म्हणजे कुठली सायकल आपण राबवायची हे तुम्ही विचारात घ्या. की आजारी पडून आलेला पैसा आजारामध्ये खर्च करायचा, की जमिनीला सुदृढ ठेवून सकस अन्नहार घेऊन आपलं आयुष्य निरोगी ठेवायचं. कुठल्या सायकलला आपण मान्यता द्यायची आणि कुठली सायकल आपण प्रभावीपणे राबवायची. नेक्स्ट वन, हे बघा, जमिनीमध्ये व्हिटॅमिन, खनिजे, अन्नद्रव्य, आवश्यक सूक्ष्म अन्नद्रव्याची जिथे उणीव आहे ती उणीव साहेबांनी दाखवली, कडू साहेबांनी दाखवली आपल्याला. हे पानांमध्ये दिसतं, काही पानांमध्ये दिसतं, काही फळांमध्ये दिसतं, काही खोडावर सिम्टॉम, काही फुलावर सिम्टॉम दिसतात. आणि हे जे सिम्टॉम्स आहेत, लक्षणं आहेत, हे पहा, आयोडीनची जर कमी असेल तर तुम्हाला गायटर होतो, गलगंडाचा आजार होतो, म्हणून मिठामध्ये ॲड केलं जातं की आयोडीन मिठामध्ये असावं. इकडले जे 3 मुलांचे चित्र दाखवलेले आहेत, झिंकची कमी आहे आणि झिंकमुळे त्यांच्या चेहऱ्यावरती दिसत आहे. आणि हा जो स्किन डिसीज आहे, हा स्किन डिसीज अनेक मल्टीमिनरलची उणीव असल्यामुळे तो आजार होतो आहे. आणि या आजाराचं प्रमुख कारण जर असेल, कुठलं कारण असेल तर ती सॉईल आणि सॉईल आहे. फक्त सॉईलची हेल्थ जर सांभाळली तर आपली हेल्थ पिढ्यानपिढ्या निरोगी राहील. आणि सॉईलचे आपण मालक नाही, हे लक्षात घ्या. सॉईलचे आपण कस्टोडियन आहोत. सॉईलला आपल्याला पुढल्या पिढीला सोपायचं आहे. पुढल्या पिढीला वारसा म्हणून आपण आजार देणार आहे? काय देणार आहोत? आपली जबाबदारी काय पुढल्या पिढीला देताना? म्हणलं का, हे जे रिसोर्सेस आहेत, हे जे सोर्सेस आहेत, यांना आपण कशा प्रकारे ट्रीट करून त्यांच्या हातात सोपवणार आहे. पुढल्या पिढीला घर देऊन चालत नाही, प्रॉपर्टी देऊन चालत नाही, पैसा देऊन चालत नाही. जी माझी निसर्गाची साधन सामुग्री आहे, निसर्गाची देण आहे, तिला सुरक्षित स्थितीत ठेवणं आणि तिला त्यांच्यापर्यंत हँडओव्हर करणं हे आपलं सगळ्यात आद्य कर्तव्य आहे. नेक्स्ट वन, कीटकनाशक आपण पिकांवर फवारतो काय? तेल, तूप, गूळ सहज काय फवारतोय? आपण कीटकनाशके फवारतोय. माझा शेतकरी 3ऱ्या दिवशी 4थ्या दिवशी मार्केटला काकडी आणतोय, माहीत आहे? जे काकडी विकणारे असतील त्यांना मी विचारतोय, काकडीवर 3ऱ्या किंवा 4थ्या दिवशी मॅरेथियनचा किंवा पॅरेथियनचा फवारा करावा लागतो, बरोबर आहे? तो नष्ट व्हायसाठी किती कालावधी लागतो ते लक्षात घ्या. तुमचा अल्ड्रीन नष्ट व्हायसाठी 24 महिने लागतात, हेप्टॅक्लोर नष्ट व्हायसाठी 8 महिने लागतात, BSC नष्ट व्हायसाठी 18 महिने लागतात, आणि पॅराथियन 3 महिने, फोरेट 3 महिने, कार्बारिल 3 महिने आणि डायसल्फाटोन 4 महिने.
हे सॉईलमधनं नष्ट व्हायसाठी लागतात. जर समजा हे सॉईल सिस्टीममध्ये आले आणि सॉईल सिस्टीममध्ये घुसले तर आपल्या प्रकृतीला, आपल्या शरीराला, आपल्याला शरीर सौंदर्याला किती त्रासदायक ठरतील याचा विचार करा. मग हे फवारायचं की नाही फवारायचं, मी कंपन्यांच्या अगेन्स्टमध्ये बोलत नाही. स्टेटमेंट माझं अत्यंत मोकळं आणि साधं सरळ आहे. काय फवारायचं आणि काय नाही फवारायचं, पीक तुमचं आहे, पीक तुम्ही ग्रहण करणार आहे, शेती तुमची आहे, मालकी हक्क तुमचा आहे. आता सध्याच्या परिस्थितीमध्ये काय करायचं आणि नाही करायचं ह्याचा विचार तुम्हाला करायचा आहे. मी फक्त तुम्हाला जाणीव करून देतो आहे, जागृत करतो आहे त्या बाबतीमध्ये. म्हणजे हा इतका कालावधी लागतो. आणि हे जर सॉईल सिस्टीममध्ये असलं आणि जर चुकून पिकांनी घेतलं आणि पिकांमध्ये आलं तर त्याचे परिणाम मी तुम्हाला सांगितलेले आहे की आत्ता जवळपास 10 घरामागे 20 घरामागे कॅन्सरचा पेशंट दिसतो. चायनामध्ये इतकं डेव्हलपमेंट झालं असेल, चायनाचा फार उदो आता भारताचाही उदवतो की भारत महासत्ता होणार आहे, पुढला भारतच आहे चायनानंतर. चीनमध्ये कॅन्सरस व्हिलेज डिटेक्ट झालेले आहे आणि आयडेंटिफाईड केलेलं आहे त्यांनी की क्लस्टर ऑफ द व्हिलेज कॅन्सरस. समजलं का? आपली ग्रोथ, आपली वाढ, आपली पावलं कुठे नाही, कुठल्या दिशेने, ती दिशा आपल्याला ठरवायची आहे. नेक्स्ट वन, मातीबद्दल सांगितलं आहे की आयुष्यात सगळ्यात महत्त्वाची असेल तर ती मातीच आहे. मातीशिवाय दुसरं काहीच महत्त्वाचं नाही. या देशामध्ये कुठलीही वस्तू नसली तर चालतं. एखाद्या वेळेस ॲटम बॉम्ब नसला, कार नसली, फ्रीज नसला, टी व्ही नसला, मोबाईल नसला तर चालेल, पण माती नसली तर आपण एक दिवसही याच्यावरची जीवसृष्टी जगू शकणार नाही. हे मातीचं महत्त्व आहे. नेक्स्ट वन, एखाद्या जमिनीचा उपयोग करायचा, समजलं का? तर ती त्याला साध कशी घालतं, प्रतिसाद कशी घालतं. यार लग्न जोडताना आपण महिने लावतो, माझ्या पोराला पोरगीच नाही मिळत म्हणते साजेशी, पुरीला पोरगाच नाही मिळत म्हणते साजेशी, पण मातीला साजेसं पीक आपण आपल्या इच्छा लादल्या ना, पिढ्यानं पिढ्या. जे पाहिजे होतं ते केलं ना. सारखं 30 वर्ष सोयाबीन सोयाबीन सोयाबीन, सारखं 30 वर्ष कॉटन कॉटन कॉटन. मी तुम्हाला सांगतो की आत्ता एका रूममध्ये आपण सगळे बंद होऊया, तुम्ही आणि मी सगळेच. मी असं म्हणत नाही तुम्हाला बंद करतो, आपण सगळे बंद होऊया आणि आयोजकांना सांगतो की यांना 2 महिने खिचडीच चारायची. खाल का तुम्ही खिचडी? हां, खिचडी खाऊ का आपण 2 महिने सारखी? आणि 2 महिने जर आपण खिचडी खाऊ शकत नाही तर माती जिवंत प्रणाली आहे. माती जिवंत प्रणाली आहे. मातीमध्ये हालचाली होतात अन्नद्रव्यांच्या, आणि तिच्यावर जर आपण एकसारखं वर्षानुवर्ष पीक लादतोय म्हणजे आपण अन्याय करतोय, इनजस्टिस करतोय मातीवर. हे आपण लक्षात घ्यायचं की त्या मातीला काय हवं आहे आणि माझ्या पिकांना काय हवं आहे, आणि मातीमध्ये ते आहे की नाही हे पाहणं जबाबदारी कुणाची? हे कोण ठरवेल की कुठलं पीक घ्यायचं ते? नेक्स्ट वन, आपले आरोग्य आणि मातीचे आरोग्य दोघांची तुलना हे सहज समजायसाठी, तुमच्या मनावर अंकित व्हायसाठी, प्रतिबिंबित व्हायसाठी. भौतिक कार्य आणि क्रयशक्ती, आपलं आरोग्य, बौद्धिक क्षमता आणि भावनात्मक सुदृढता. आपली कार्यशक्ती किती आहे, भौतिक कार्यशक्ती किती आहे, भौतिक क्षमता किती आहे, बौद्धिक क्षमता आपण विचार किती करू शकतो, आणि भावनात्मक आपल्याला किती जाणीवा आहेत. हे जर तिन्ही गोष्टी आपल्याकडे संपूर्ण प्रमाणात आहे तर आपलं आरोग्य सुरक्षित आहे, आपण निरोगी आहोत. व्हॉट अबाउट द सॉईल, जमिनीबद्दल काय? रासायनिक, भौतिक आणि जैविक गुणधर्म, हे जर तिन्ही गुणधर्म ठरलेल्या नियमाप्रमाणे आहेत तर माझी जमीन जी आहे ती निरोगी आहे, सुदृढ आहे, आरोग्य संपन्न आहे, अन्यथा नाही. मी एक एक्झाम्पल देतो आहे. कंटाळला का? कंटाळला असेल तर बंद करतो. एक एक्झाम्पल देतो आहे फक्त. पुढे, जमिनीच्या आरोग्याची लक्षणं कडू साहेबांनी सांगितलं, त्या मुद्द्यावर काही जास्त मी ओढत नाही. इट्स अ गोल्ड ऑफ द सॉईल. गोल्ड नाही, गोल्डपेक्षा जास्त महागाचं काय असतं? डायमंड. आजकाल घरची बायकोही म्हणतो डायमंडचा एखादी हिऱ्याची अंगठी असेल तर आणून द्या म्हणून, बरोबर आहे की नाही? तर इट्स अ डायमंड ऑफ द सॉईल. सेंद्रिय पदार्थ, इट्स ए डायमंड ऑफ द सॉईल. सेंद्रिय पदार्थाचं प्रमाण जर आपल्याला 1च्या वर ठेवता आलं आपल्या सॉईलचं, तर बाकी सॉईलला पीएच आणि सेंद्रिय पदार्थाचं प्रमाण 1च्या वर जर ठेवता आलं तर सॉईलला कुठल्याही प्रकारची इजा होणार नाही, सॉईलला कुठल्याही प्रकारची समस्या राहणार नाही. सेंद्रिय पदार्थ माझा 1च्या वर राहतो कसा हे आपल्याला बघायचं आहे. आणि त्यामुळे मग जमिनीची सुपीकता, कणांची मांडणी, मातीच्या कणांचा सहसंबंध आणि अन्नद्रव्य पकडून ठेवण्याची आणि ते रिलीज करण्याची क्षमता, ह्या चारही फक्त सेंद्रिय पदार्थाशी रिलेटेड आहेत. सेंद्रिय पदार्थ जर असला तर आपल्या जमिनीमध्ये सगळंच आहे, आणि सेंद्रिय पदार्थ जर नसला तर आपल्या जमिनीमध्ये काहीच नाही. जवळपास ॲव्हरेजमध्ये महाराष्ट्रातल्या जमिनीमध्ये सेंद्रिय पदार्थाचं प्रमाण 0.50% कमी आहे, आणि म्हणून हे सगळे प्रॉब्लेम्स आहेत. नेक्स्ट वन, हां, हे जे जमिनीचे गुणधर्म मी तुम्हाला दाखवलेले आहे, हे जमिनीचे गुणधर्म एक जर प्रॉब्लेम आला जमिनीमध्ये तर त्या प्रॉब्लेमशी रिलेट करतात. फक्त जमिनीमध्ये जर घट्टपणा असेल, जर घट्टपणा असेल, जमीन जास्त फ्रायबल नसेल, पोरस नसेल, तर त्या पोरसमुळे हे सगळे गुणधर्म इफेक्टेड होतात. म्हणजे तुम्ही जर वाही केली नाही, त्या बाबतीत त्या कॉन्ट्रॅव्हर्सीमध्ये मी जाणार नाही. कोणी म्हणतं 0 टिलेज, कोणी म्हणतं बिलकुल टिलेज करायची नाही, काहीच करायचं नाही, त्या भानगडीत मी जाणार नाही. एक शास्त्रज्ञ म्हणून आपल्या पुढे बाय, तर एक पॅरामीटर जर बदलला ते सगळे पॅरामीटर अफेक्ट होतात. नेक्स्ट वन, नेक्स्ट,
जमिनीचा घट्टपणा जर वाढतोय तर पिकांची मुळं बघा कशी आहेत ते. पहिल्या पिकांच्या मुळावर गाठी पण आहेत आणि मुळं कशी फ्लरिश झाली आणि घट्टपणा वाढतोय क्ले सॉईलमध्ये. एखाद्या शेताची पाहणी केली तुम्ही आणि त्यात जर घट्टपणा वाढला तर तुम्हाला हे दिसून येईल. म्हणजे एक पॅरामीटर जर बदलला तर किती घटक जमिनीचे बदलतात हे तुम्ही याच्यावरून लक्षात घ्या. आणि जमिनीचे भौतिक घटक बदलले तर रासायनिक प्रक्रिया बदलेल आणि रासायनिक प्रक्रिया बदलली की जैविक प्रक्रियेला कुठे ना कुठे धक्का लागेल. आणि म्हणून जमिनीची काळजी, जमिनीचं आरोग्य हा सर्वात आयुष्यातला महत्त्वाचा मोठा मुद्दा. नेक्स्ट वन. पाण्याचं विस्थापन कशी होते, कणांची संरचना आणि पाण्याचं विस्थापन. जर समजा पहिलं स्ट्रक्चर जे आहे सॉईलचं असेल तर पाण्याचं विस्थापन चांगलं होईल, पाण्याच्या हालचाली चांगल्या होतील, पाण्याच्या मुवमेंट चांगल्या होतील. कारण जीवाणूच्या हालचाली व्हायसाठी मॉइश्चर असणं ते सुद्धा गरजेचं आहे. कोरड्या जमिनीमध्ये जीवाणूंच्या हालचाली रेस्ट्रिक्टेड होतात. 45 डिग्रीच्या वर टेम्परेचर वाढल्यानंतर जीवाणूंच्या हालचाली बऱ्याच प्रमाणात कमी होतात. 5 डिग्री ते 35 डिग्रीपर्यंत जमिनीच्या जीवाणूंच्या हालचाली सुरू राहतात. अन्यथा त्यातनं जमिनीच्या हालचालींना म्हणजे जीवाणूंच्या हालचालींना फार परिश्रम करावं लागतात. आणि म्हणून पाण्याची मुवमेंट कशी आहे ते बघणं महत्त्वाचं आहे. नेक्स्ट वन. पडणाऱ्या पावसाचं नियंत्रण. चांगल्या प्रतीच्या जमिनीमध्ये पावसाचं पाणी जर पडलं तर ते पृष्ठभागावरून आत शिरेल, इन्फिल्ट्रेशन होईल, आतल्या थरात निघून जाईल आणि आतल्या थरात निघून गेल्यानंतर ग्राउंड वॉटर लेवल्स वाढतील आणि ग्राउंड वॉटर लेवल जर वाढल्या तर मग आपल्याला ओलिताची क्षमता आणि बाकीचं सगळं मेंटेन करणं कठीण म्हणजे सुलभ होईल, सुरळीत होईल, अन्यथा नाही. नेक्स्ट वन. धुपेमुळे एकटी धूप जर म्हणजे पावसाचं पाणी, महाराष्ट्र शासनाने एक चांगला उपक्रम आयोजित केलेला होता. शेतकऱ्यांनी तो कितपत वापरला, कितपत अंमलात आणला ह्याची माहिती आज उपलब्ध नाही. पण निव्वळ जमिनीवरनं एक लेअर जर वाहून गेली तर इतके प्रॉब्लेम्स होतात सगळे. जैविक गुणवत्ता बदलतं, मातीची संरचना ढासळतं, जमिनीचा रासायनिक दर्जा बदलतो आणि जमिनीच्या ज्या हालचाली आहेत पाण्याच्या त्यासुद्धा बदलतात. फक्त धूप, एक धूप, जमिनीच्या रासाचं कारण एक धूप जर झाली तर इतक्या सगळ्या गोष्टी बदलतात. आणि म्हणून शेतातलं पाणी शेतात हा कन्सेप्ट महाराष्ट्र शासनाने सुरू केला होता 10-15 वर्षाआधी. तो कितपत राबवला ह्याची माहिती माझ्याकडे नाही. नेक्स्ट वन. आपल्या स्वस्थ जीवनाचे मूल्यांकन ते मी पहिल्यांदाच आपल्याला सांगितलं आहे, त्याच्यामुळे जास्त काही सांगत नाही. स्वच्छ पाणी पुरवठा. आणि पाणी पुरवठा असेल, पाणी जेवढं इनटेक आवश्यक आहे, घेणं आवश्यक आहे, तेवढं निघून जाणं आवश्यक आहे. किडनीचा आजार झाला की युरिनसाठी ब्लॅडर लागतं माणसाला. पाणी जेवढं जमिनीत येणं आवश्यक आहे तेवढं निघून जाणं सुद्धा आवश्यक आहे. आणि त्याच्यामुळे ध्वनी वायू प्रदूषणावर नियंत्रण हे जमिनीचं आरोग्य आणि आरोग्यास धोका पोहोचवणाऱ्या वस्तूचे व्यवस्थापन, मेडिकलमधनं जो कचरा निघतो, गोठ्यातनं कचरा निघतो, किचनमधनं कचरा निघतो, फॅक्टरीमधनं कचरा निघतो, त्याचं व्यवस्थापन आपण कुठे करतोय? ह्या सगळ्या गोष्टींचं व्यवस्थापन, निर्णायक व्यवस्थापन आपल्याला करायचं आहे. आणि रासायनिक सुरक्षितता, जे रासायनिक निघतात कंपन्यांचे, इफ्लुएंट्स कुठे वाहत जातात, त्याच पाण्याने जर ओलीत केलं तर परत आपल्या शेतामध्ये ते येतील. आणि त्याच्यानंतर सुरक्षित अन्न हे जर असलं तरच आपली प्रकृती चांगल्या प्रमाणात राहू शकतं, अन्यथा नाही. नेक्स्ट वन. आपण आपल्या साधनसामुग्रीविषयी खरंच जागृत आहोत काय हा प्रश्न तुम्हाला आहे. आपण खरंच जागरूक आहोत काय हा प्रश्न तुम्हाला आहे. आत्ता मी त्याच्यावर बोलत नाही, तुम्ही निवांतपणे रात्री घरी पडले की त्याच्यावर विचार करा की आपल्याला मिळणारं पाणी, शेतीतनं पिकवलेलं अन्न आणि माझं शेत खरंच आपण सुरक्षित आहो का ह्याचा तुम्हाला विचार करायचा आहे. नेक्स्ट वन. ते सोडून द्या, पुढे जा. मानव जर निसर्गाच्या सानिध्यात असेल, आपण आर्टिफिशियली राहायला लागलो आहे, भौतिक वस्तूंची खूप गरज आहे आपल्याला, पण आपल्याला जगण्यासाठी काय आवश्यक आहे, जगण्यासाठी किती गोष्टींची गरज आहे, कुठल्या कुठल्या गरजेच्या आहेत हे पाहणं आणि त्याच जवळ ठेवणं अतिशय महत्त्वाचं आहे. भौतिक गोष्टीच्या नादी लागून आपण अनेक गोष्टी सोडून टाकल्या, आपल्या सवयी बदलल्या आणि ते आपल्या आजाराला आणि शेतीच्या क्वालिटीला, शेतीच्या गुणवत्तेला म्हणजे घातक ठरत आहेत. नेक्स्ट वन. मातीचे भवितव्य, टाकलेले आणि घेतलेले. विदर्भाची स्थिती जी आहे ती फार बेकार आहे की आपल्याकडे न्यूट्रिएंटचा स्टेटस जो आहे तो मायनसमध्ये आहे, उन्हेमध्ये आहे, परिपूर्ण नाही आहे तो. नेक्स्ट वन. समस्या, मी तुम्हाला पीक पद्धतीवर बोललो की जमिनीचं अधपतन होण्याची कारणं काय आणि त्याच्यावर उपाय काय, काय काय उपाय करता येतात आपल्याला. नेक्स्ट वन. जमिनीच्या आरोग्याचे व्यवस्थापन. जर समजा आपण सेंद्रिय पदार्थ जमिनीमध्ये घातला, 1930च्या आधीचं उदाहरण मी तुम्हाला सांगितलं की सेंद्रिय पदार्थ ज्यावेळेस जमिनीमध्ये भरपूर होता, आपल्या भारतामध्ये आजार नव्हते आणि जे आजार आत्ता आपण ऐकतोय त्याचं नावही आपण त्यावेळेस ऐकलेलं नव्हतं. आणि आत्ता मात्र नवीन नवीन आजाराची नावं रोज पाहायला मिळतात. तो जर फक्त एकटा जमिनीत घातला तर जीवाणूच्या हालचाली वाढतात, कणांची संरचना बदलतं, पाणी उपलब्ध स्वरूपात येतं आणि जमिनीवर नक्कीच आच्छादन राहील आणि अशा प्रकारे आपण जमिनीला सुरक्षा प्रदान करू शकू. एक मिनिट. नेक्स्ट वन. जैविक पीक पद्धतीचा वापर करणं.
मी हे म्हणत नाही की तुम्ही खतं टाकणं सोडून द्या, निव्वळ खतं टाकू नका, पण जमिनीची माझ्या हेल्थ कशी आहे, आरोग्य संपन्न आहे, जे फूड तुम्ही मार्केटमध्ये आणून विकता ते स्वतःच्या फॅमिलीमध्येही खातायत मी, समजलं का? मग स्वतःला खाणारं अन्न ते विषारी असावं असं आपल्याला वाटतं का? स्वतःला खाणारं अन्न त्यात मिनरल्स नसावे असं आपल्याला वाटतं का? आणि म्हणून आपल्याला पीक पद्धतीमध्ये अनेक महत्त्वाचे बदल करायचे आहेत. सगळ्यात महत्त्वाचा माणूस या ठिकाणी त्याचं आयुष्य, त्याचं जीवन, त्याची शरीरयष्टी, त्याची हेल्थ, त्याचे आरोग्य हे जर आपण केंद्रस्थानी मांडतो आहे, याला जर आपण प्रमुख स्थान देतो आहे, तर मग पैसा मिळवायचा आणि हॉस्पिटलमध्ये जाऊन झोपायचं या गोष्टीला काय अर्थ आहे, समजलं का? मग आपल्याला पीक पद्धतीमध्ये कुठला तरी मोठ्या प्रमाणात बदल करावा लागेल आणि हा बदल राष्ट्रीय स्वरूपाचा राहील, इंडिव्हिज्युअल स्वरूपाचा राहणार नाही. त्यामुळे रासायनिक खताकडून नैसर्गिक खताकडे, कुठल्या आहेत नैसर्गिक खतं? खाली मी दिलेले आहेत नैसर्गिक खतं: गांडूळ खत, हिरवळीचं खत, कंपोस्ट, शेण, जनावरांचे मलमूत्र आणि पीक आणि जनावरांचा भरपूर वापर. जनावरांना आपण शेतातला गवत टाकतो, कडबा टाकतो, चारा टाकतो, जनावर दुसऱ्या दिवशी शेण देतं, त्या शेणाचं खत होतं, खतापासून जैविक हालचाली वाढतात आणि जैविक हालचाली वाढल्या की जमिनीमध्ये अन्नद्रव्यांचं, मूलद्रव्यांचं प्रमाण उपलब्ध स्वरूपात येतं आणि मग ते पिकांना घ्यायला भरीस पडतं. तर हा जो कन्सेप्ट आहे, काही शेतकऱ्यांनी काय केलं आहे, बैलजोड्या विकून टाकल्या चाराच नाही म्हणून. बैलजोड्याच नाही, भाड्याने करतो आपण, ट्रॅक्टर लावतो, सगळं आजकाल पेरणी ट्रॅक्टरने होतं, समजलं का? तो पूरक आहे, तो ॲनिमल जो आहे, गाई म्हशी जे आहेत, जनावरं जे आहेत ते शेतीला पूरक आहेत आणि पूरक शेतीलाच नाही तर शेतीचं आणि माणसाचं आरोग्य सांभाळण्याच्या दृष्टिकोनातून पूरक आहेत ते. नेक्स्ट वन. हे तुम्हाला ओळखायला येणार नाही, पण जैविक पीक पद्धतीमध्ये कार्बनचा साठा वाढतो आहे. ऑर्गॅनिक कार्बन, ऑर्गॅनिक कर्ब जे जमिनीमध्ये पाहिजे आहे तो साठा वाढतो आहे, जवळपास 41% वाढला. 5 वर्ष अशी शेती केल्यानंतर 0 to 30 सेंटीमीटरमधला कार्बनचा साठा वाढतो आहे. नेक्स्ट वन. नत्रांचा साठा वाढतो आहे, जवळपास 27.7% नत्रांचा साठा वाढतो आहे जैविक पीक पद्धतीमुळे. नेक्स्ट वन. आणि पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते आहे, जवळपास 13% ती क्षमता वाढते आहे. म्हणजे ही जर पीक पद्धती आपण कंटिन्युअस 5 वर्ष अंमलात आणली, आपल्या फॅमिलीला खायापुरतं मिळेल, पण त्याच्यानंतर क्वालिटी प्रोडक्शन होईल आणि क्वालिटी प्रोडक्शनला मार्केटमध्ये रेट पण चांगले मिळतील. मग फक्त करायचा तेवढी हे आहे. नेक्स्ट वन. हे मी तुम्हाला सांगितलं आहे की जवळपास 24,500 कोटी किमतीचं अन्नद्रव्य जमिनीच्या धुपेमुळे वाहून जातात, जमिनीच्या धुपेमुळे वाहून जातात. आणि लास्ट, नेक्स्ट वन. हे बघा, पहिल्यांदा आपल्याकडे कमतरता कशाची होती? 1950 मध्ये यन कमी होता, 60 मध्ये लोह आणि यन झाला, 70 मध्ये 4 झाले, पोटॅशियम, झिंक, फॉस्फेट आणि Fe आणि N 5 झाले आणि Mn झाला, नंतर बोरॉन झाला आणि आता येणारा कुठला मिनरल आपल्या जमिनीमध्ये कमी होतो आहे ह्याची कल्पना आपल्याला नाही. रासायनिक संशोधनाने अनेक नमुने घेतल्यानंतर कोऑर्डिनेटेड लेवलवर ते डिक्लेअर केलं जाईल की ह्याची आता उणीव झाली. आणि ही उणीव जर झाली, पोटॅशियम आणि सोडियम किडनीचं फंक्शन डेल्ट करतात. किडनीचं फंक्शन जर प्रॉपर पाहिजे आहे तर पोटॅशियम आणि सोडियमची टेस्ट केलं जातं आणि तोच जर जमिनीमध्ये नसेल तर पिकांमध्ये येईल कुठून, आणि पिकांमध्ये नसेल तर आपल्या आहारामध्ये येईल कुठून? हे अतिशय महत्त्वाचे प्रश्न आहेत. मी 3 वर्ष प्रेझेंटेशन केलं, सॉईल हेल्थवर बोललो, जो टेकअप लोकांचा होता तो मला फारसा मिळाला नाही, म्हणून माझं प्रेझेंटेशन आपल्या आयुष्याच्या निगडीत कसं राहील ते मी बदलवलं आणि ते घेऊन आज पुढे आलो आहे मी. आपल्याला आवडेल नाही आवडेल मला माहीत नाही, महत्त्वाचं वाटेल नाही माहीत. नेक्स्ट वन. ह्या मुठभर मातीवर आपलं आयुष्य अवलंबून आहे, आपलंच नाही टोटल जीवसृष्टी अवलंबून आहे. हिला जर सांभाळलं, हिचं आरोग्य सांभाळलं, हिची प्रकृती सांभाळली, हिची दिशा सांभाळली तर आपलं काहीतरी खरं आहे, नाही तर आपलं काही खरं नाही, एवढं तुम्हाला सांगून देतो. आणि आय थिंक लास्ट, शेवटचं. द वेज इज नॉट गोइंग टू द स्काय, द वेज इज गोइंग इन द हार्ट. मार्ग कुठलाही आकाशातनं जात नाही, तो आपल्या हृदयातनं जातो आहे. विचार आपल्याला करायचा आहे. धन्यवाद. आपण शांतपणे ऐकून घेतलं. कुणाचे काही प्रश्न असतील तर लाड साहेबांचं प्रेझेंटेशन झाल्यानंतर राखून ठेवावेत आणि ते विचारावेत. माझं ऐकून घेतलं, मला बोलावलं, आदर सत्कार केला, सन्मान केला, बोलण्याची संधी दिली. आपलं सर्वांचं धन्यवाद, आपलं सर्वांचं आभार, आपल्या सर्वांचं कौतुक. मित्रांनो, आताच या ठिकाणी 2 दिग्गज मान्यवर या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे. डॉक्टर हजारे साहेब आणि डॉक्टर कडू दोघांनी सुद्धा या सॉईल हेल्थविषयी आपणास प्रदीर्घ सांगितलं आहे. आपण दोघांच्या भाषेतून एक लक्षात आलं असेल की सॉईल जी आहे ही जिवंत आहे आणि जिवंत असल्यामुळं त्याच्यामध्ये नेहमी हालचाल होत राहते. आणि जी सॉईल जिवंत आहे त्या सॉईलला किंवा त्या मातीला जिवंत ठेवण्यासाठी आपल्याला ज्या ज्या बाबी करायच्या आहेत त्याच्याविषयी त्यांनी अतिशय चांगली माहिती दिली. मित्रांनो, कडू साहेबांनी बोलता बोलता सांगितलं की
आजकाल आपण रासायनिक खतं जास्त वापरायला लागलो, सेंद्रिय खताचं प्रमाण फार कमी केलं. आपल्या भाषणात त्यांनी बोलता बोलता हे सांगितलं की कॉटनसारखं जे पीक आहे 750 ग्रामचं त्याचं नुसतं स्टबल आहे, म्हणजे धसकट आहे, आणि 150 ग्रामचं त्याचे बोंड आहेत, आणि 750 ग्राम आपण जाळून टाकतो. मित्रांनो, हे जर का आपण आपल्या जमिनीवरती पसरवलं किंवा जमिनीत टाकलं तर त्याचे परिणाम काय होतात याचा कधी आपण विचार केला आहे का? आपले जुने लोक किंवा ही सवय जी आहे जाळून टाकायची ही कुठून आली याचा कधी आपण विचार केला आहे का? पुष्कळशा लोकांना असं वाटतं की जर का आपण हे जे धसकट आहे हे जमिनीत जर का टाकले, मिसळले, तर जमिनीचं पुढचे येणारं पीक आमचं नुकसान जातं. आणि तिथून कुठेतरी हा गैरसमज हळूहळू पसरत गेला आणि त्यातनं ही सुरुवात झाली जाळून टाकण्याची. मित्रांनो, कुठलंही जिवंत वस्तू जेव्हा ती मृत पावते, उदाहरणार्थ आपलं हेच पकडूया, कपाशीचे धसकटं किंवा तुरीचे धसकटं, तर तुरीचे आणि कपाशीचे धसकटं ही कापून जमिनीत टाकल्याशिवाय ही कुजत नाही. ही आपली खरी अडचण आहे. बाकीच्या पिकाचा जो कचरा आहे हा शेतामध्ये गेल्याच्यानंतर जिवंत होतो पुन्हा. उदाहरणार्थ तुमच्या याचे कंद गवताची ती जिवंत होतात, म्हणून आपण त्याच्यामध्ये टाकत नाहीत आणि ती जाळून टाकतो. मित्रांनो, थोडंसं जर का आपण काळजीपूर्वक साहेबांनी सांगितलेल्या गोष्टींकडे जर का व्यवस्थित लक्ष दिलं तर तुम्हाला त्याची उत्तरं मिळतील. ह्या सर्व वस्तू ज्या आहेत ह्या प्रत्यक्ष मातेच्या अंगावरचं पांघरून ज्याला म्हणतो आपण, किंवा साडी जसं म्हणतो किंवा पदर जसं म्हणतो तसं आहे. या गोष्टींचं जर का आपण मल्चिंग केलं, जमिनीत न गाडण्याच्या ऐवजी जमिनीच्या वर ठेवलं, तरीसुद्धा बरेचसे आपले प्रश्न सॉल्व्ह होऊ शकतात. आपल्या पिकाला पासून तयार होणारे हे जे धसकटं आहेत हे सर्वसाधारणतः कुजायला 3 ते 6 महिन्याचा वेळ लागतो, आणि ह्या कुजण्यासाठी लागतो तो नत्रवायू. जर का हे धसकटं जमिनीच्या आतमध्ये गेलेत तर जमिनीमध्ये पिकांना वाढण्यासाठी आवश्यक असलेला जो नत्र आहे तो नत्र हे सडण्यासाठी म्हणून ही धसकटं काढतात, आणि म्हणून पुढच्या पिकाचं नुकसान होतं असा आपल्या शेतकऱ्यांचा अनुभव आहे. आणि त्याचा त्यांनी भलत्याच ठिकाणी लिंक लावून टाकलं आणि हे जाळून टाकायला सुरुवात केली. वस्तुतः ह्या सर्व वस्तूंना वाळलेल्या सडण्यासाठी जर का आपण मदत केली, त्यांना जमिनीच्या वर ठेवलं, त्याच्यावरती हलकंसं पाणी टाकत राहिलं, किंवा त्याच्यामध्ये विरजन जसं म्हणतो आपण दह्याला की दुधामध्ये आपण विरजन टाकतो की नाही, तशा पद्धतीने थोडीशी माती किंवा थोडंसं शेणखत त्यात टाकलं, पाणी सोडत गेलं, तर अतिशय चांगल्या पद्धतीचे कंपोस्ट तयार होतील. आणि ही कंपोस्ट 6 महिन्यामध्ये चहाची जशी पत्ती असते की नाही त्या टाईपची तयार होईल. साहेबांनी बोलता बोलता सांगितलं की एकच साधारणतः 3 फुटाचा खड्डा करायचा, म्हणजे कमरे एवढा खड्डा करायचा, आणि त्याच्यामध्ये हे सर्व काडी कचरा टाकायचा. 3 महिन्यात तुमचा हा सर्व काडी कचरा व्यवस्थित कुजतो. बाजूची जमीन आहे खोदलेली, त्याचाच त्याच्याकडे कल्चर म्हणून उपयोगात येतं, आणि त्या ठिकाणी तुम्हाला सडण्याची प्रक्रिया ही फास्ट होते. जर तुम्हाला हे कंपोस्ट अधिक जास्त सशक्त बनवायचं असेल तर शक्य असेल तर तुमच्या पाशी असलेला DAP 18-18-10 किंवा थोडक्यात युरिया जे असेल ते त्या ठिकाणी जर टाकलं काही थराच्या नंतर आंजोळ तरी चालतं, आणि तुमच्या सडण्याची जी प्रक्रिया आहे ही अतिशय चांगली होते आणि चांगलं कुजलेलं खत तयार होतं. मित्रांनो, हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. मला असं वाटतं हे जर का आपण प्रत्येकाने लक्षात ठेवलं तर चांगलं होईल. आपल्या इथे शेणखताला सुद्धा हाच नियम लागू आहे, काडी कचऱ्याला सुद्धा हाच लागू आहे. शेणखत म्हणजे नेमकं काय हो? जनावरांनी खाल्लेला चारा त्याच्या पोटात गेला, त्या ठिकाणी पार्शली डायजेस्टेड ज्याला म्हणतो आपण, किंवा अर्धवट पसरलेला हा पदार्थ आहे, आणि तो नंतर विष्ठे वाटे शेणावाटे बाहेर आला. आपण कंपोस्ट करतो म्हणजे नेमकं काय करतो? वाळलेला जो पालापाचोळा आहे थोडासा जो एकाच ठिकाणी गोळा होऊ देतो, त्याला सडण्यासाठी थोडीशी त्यावरती माती टाकतो, आणि ही माती म्हणजे एक प्रकारचं पोटामधलं ॲसिड असं समजूया. त्याच्या मार्फतच हे तुमचं खत अतिशय चांगल्या रीतीने तयार होऊ शकतं. यासाठी लागतो लेबर, आणि लेबर लागत असल्यामुळे बऱ्याचशा शेतकऱ्यांनी यांना लेबरही नको, ती झंझटी नको, लाव माचीची काडी आणि हो मोकळा, असा कार्यक्रम आपण सुरू केलेला आहे, आणि त्यातनं आपल्या शेतीचं आरोग्य जे आहे हे हळूहळू घसरायला लागलेलं आहे. मित्रांनो, ज्या ठिकाणी आपण वखरवाही करतो त्या ठिकाणी आलेला पालापाचोळा जर का एखाद्या ठिकाणी जर का शक्यच नसेल, तुम्हाला 30 एकरचं वावर आहे किंवा 20 एकरचं वावर आहे आणि धुऱ्यावर नेऊन टाकणं, तर आहे त्याच ठिकाणी त्या शेतामध्ये 2 पिकाच्या मध्ये जर का आपण पसरवून जरी दिलं तरी तुमचे बरेचसे जे मुद्दे आहे हे सॉल्व्ह होऊ शकतात. फक्त सडण्याची प्रक्रिया ही जमिनीच्या वर झाली पाहिजे. एवढं जर का तुम्ही काम केलं मल्चिंगमध्ये काढलेल्या तणांचं, तर तुमचं जमिनीच्या वर सुद्धा खत तयार होऊ शकतं आणि तुमचे बरेचसे प्रश्न सॉल्व्ह होऊ शकतात. मित्रांनो, माझ्याकडे जो विषय आहे तो मृदा आणि पाणी तपासणीचा हा होता. आपण मग डॉक्टर साहेबांनी बोललात की असा कोणी मला माणूस सांगा की ज्याने कधीही दवाखान्यामध्ये जाऊन
औषध घेतलेलं नाही, अगदी जन्मल्यापासून मृत्यू होईपर्यंत प्रत्येकाला काही ना काही, कधी ना कधी या औषधाची गरज पडते, तपासणीची गरज पडते. मग आमच्या भूमीची का बरं नाही? आमच्या जमिनीमध्ये आपण मगा बोलल्याप्रमाणे अनेक रासायनिक खतं आपण अनेक वर्षापासून टाकत आलेलो आहे. त्याच्यामुळे तिथली pH बदलली, तिथले कंटेंट्स बदललेत, तिथले जीवाणू मेलेत. आपण अतिशय भयानक कीटकनाशकं त्या ठिकाणी टाकलेले आहेत. मी जेव्हा ग्रॅज्युएशन करत होतो साधारणतः एक 30 वर्षापूर्वी, त्यावेळेस एक पेस्टॉलॉजी नावाचं माझं पुस्तक होतं एका रशियन ऑथरचं. ते मी वाचता मला त्याच्यात काही संदर्भ बघायला मिळालेत. तर त्यांनी असं म्हटलं होतं की हे 30 वर्षापूर्वीची गोष्ट बरं का, जी आपण अजूनही करत नाही. कुठल्याही शेतामध्ये कीटकनाशकांचा वापर केल्याच्या नंतर त्या शेतामध्ये चुकूनही 15 दिवसापर्यंत कुठल्याही माणसाला अथवा जनावराला परवानगी देऊ नये, असा तिथला कायदा म्हणतो. जेणेकरून त्याच्या जनावराच्या जीविताला अथवा मानवाच्या जीविताला धोका होऊ नये. इथे आपण काय करतो, तिसऱ्या दिवशी किंवा ज्या दिवशी फवारणी करतो त्याच दिवशी इकडे वांगे तोडतो, या दुसऱ्या साईडला आपण फवारणी करतो. इकडे कोबी कापतो, तिला एंडोसल्फानच्या त्याच्यामध्ये आतमध्ये अळी असते की नाही, म्हणून त्या द्रावणात तिला बुडवतो आणि ती बाजारामध्ये पाठवतो. बरोबर? त्याच्यामुळं डॉक्टर हजारे साहेबांनी जसं म्हटलं की अनेक रोग, मी तसं म्हणतो की 45 वर्षाच्या वयाचा वरचा माणूस मला दाखवा जो कुठलीही गोळी घेत नाही. अशी अवस्था आता हळूहळू येत चालली आहे. इतके रोग सध्या आपण सर्वजण भोगतो आहोत. मित्रांनो, तुम्ही जेव्हा माती आमच्या लॅबोरेटरीमध्ये पाठवता शासनाच्या, तेव्हा माती पाठवत असताना सुद्धा शेतकऱ्यांचे बरेच गैरसमज असतात मातीच्या परीक्षणाविषयी. मी तुम्हाला 2-3 रिपोर्ट दाखवेल. त्यावेळेस शेतकऱ्यांनी मातीचे नमुने घेताना चुका केल्या, तर ते रिपोर्टमध्ये किती बदल पडतो ते तुम्हाला बघायला मिळेल. मातीचा नमुना घ्यायचा कसा आधी आपण ते ठरवून घेऊया. मातीचा नमुना घेत असताना जे तुमचं पीक आहे त्याची मुळं किती खोलवर जातात याच्याविषयी डॉक्टर प्रकाश कडू यांनी मगा सांगितलं. सर्वसाधारणतः हातभर ज्याला म्हणतो आपण, साधारणतः 22 सेंटीमीटर 2 बिल्लस एवढं साधारणतः तुमचं कुठल्याही पिकाची मुळं जातात. तूर, कापूस यासारखी जी खोलवर जाणारी मुळं आहे त्यांचा 90% जो जळवा असतो किंवा मुळं असतात ही फक्त पहिल्या 1 फुटामध्ये असतात. आणि जी बहुवार्षिक पिकं असतात, संत्रा, मोसंबी, लिंबू, आंबा, चिकू, यासाठी आपल्याला 3 फुटापर्यंत खड्डा घ्यावा लागतो. त्या खड्ड्यामध्ये सुद्धा प्रत्येक फुटाचा वेगळा थर काढून त्याचा मातीचा नमुना वेगळा घ्यावा लागतो. त्याला म्हणतात मातीचा नमुना घेण्याची पद्धत. आता तुमच्या प्रत्येकापाशी या ठिकाणी शासनाने मातीचा नमुना कसा घ्यावा यासाठी एक परिपत्रक दिलेलं आहे. ते जर का तुम्ही बघितलं तरी तुमच्या काही गोष्टी लक्षात येतील. मित्रांनो, मातीचा नमुना घेत असताना सर्वात पहिला भाग म्हणजे मातीच्या वरचा जो थर आहे पहिल्या 2-3-4 इंचाचा, तो फावड्याने वेगळा करणे. आणि मग त्या ठिकाणी 2 बिल्लस ज्याला म्हणूया 22 सेंटीमीटरचा किंवा 30 सेंटीमीटरचा असा तुम्ही खड्डा करा. खड्डा व्ही आकाराचाच केला पाहिजे अशी गरज नाही. जसा खोदता येईल तसा खड्डा खोदा आणि खोदून झाल्याच्या नंतर त्यातली संपूर्ण माती बाहेर काढून टाका. कुठलीही माती त्याच्या आतमध्ये राहता कामा नये. आता ही माती काढून झाल्याच्या नंतर तुम्हाला 30 सेंटीमीटरचा किंवा 22.5 सेंटीमीटरचा जो खड्डा मिळाला, या खड्ड्याच्या माती काढल्याच्या नंतर साईडनी पुन्हा फावड्यांनी हळूहळू सर्व छिलटं ज्याला म्हणतो की छिलटं काढणे, तशी मातीचा एक सरळ थर काढा. तो थर तुमच्या आता बुडात जमा होईल. तो जमा झालेली माती अंजोळभर असो 2 अंजोळभर असो एका गमिल्यात काढून ठेवा. 1 एकराला साधारणतः कमीत कमी 3 ते 4 खड्डे घ्या. खड्डे जवळ नको. हातामध्ये गोटा घेऊन जितक्या लांब फेकल्या जाईल तितक्या ज्या ठिकाणी पडेल त्या ठिकाणचा खड्डा घ्या. आता हे 4 खड्ड्यातली माती एकत्र घ्यायची, ती चांगली बारीक करायची गोट्याने एखाद्या, आणि बारीक केलेली माती नंतर एकत्र चांगली मिसळून मग त्याच्यातली अंदाजे 1 किलो माती, आता त्यामध्ये पुष्कळ पद्धत आहे की ती 4 खड्ड्यातली माती एकत्र करायची, ती घोळायची, मग त्याच्यातला 4 भाग करायची, मग पुन्हा फेकून द्यायची. मग असं करत करत शेवटी जो 1 किलोचा गड्डा हे राहील मातीचा ढीग, तो ढीग एका पाकिटमध्ये 1 किलोची आपल्या साखरेचं पाकिट मिळतं प्लॅस्टिकचं, तशा टाईपच्या एखाद्या पाकिटमध्ये गोळा करायची. त्याच्यावर शेतकऱ्याने आपलं नाव लिहायचं, गाव लिहायचं, सर्व्हे नंबर लिहायचा, घेत असलेलं पिकांची 2 पिकांची नावं लिहायची, आणि ती जी माती आहे ती प्रयोगशाळेला स्वतः आणून द्यायची, अथवा कृषी विभागाचे जे कुठले कृषी सहाय्यक असतील किंवा कृषी पर्यवेक्षक असतील त्यांच्यामार्फत लॅबोरेटरीला पाठवायची जर का तुमचं गाव लांब असेल तर, किंवा तालुका कृषी अधिकाऱ्याचं कार्यालय, मंडळ कृषी अधिकारी कार्यालय आहे
त्यांच्याकडे पैसे भरून सुद्धा ही माती तुम्हाला प्रयोगशाळेला पाठवता येईल. फक्त एवढंच होईल की जर का तुम्ही या मार्गाने जर का पाठवलं तर तो मातीचा नमुना लॅबॉरेटरीपर्यंत पोहोचायला कदाचित 15-20 दिवस महिना लागेल आणि तेवढाच वेळ तुम्हाला नंतर समोर रिझल्ट मिळायला लागेल. प्रयोगशाळेमध्ये तुमची जर का माती आली तर तुम्हाला साधारणतः 10 दिवसामध्ये नत्र, स्फुरस, पालाश आणि पीएच आणि EC हे जो सर्वसाधारण नमुना आहे ज्याचे आपण 35 रुपये चार्ज करतो त्या नमुन्यासाठी फी मिळून 10 दिवसात तुम्हाला नमुना मिळेल. दुसरा जो प्रकार आहे माती नमुन्याचा तो विशेष नमुना. या विशेष नमुन्यामध्ये साधारणतः 20 घटक वेगळे वेगळे याच्यामध्ये तपासले जातात. आता या 20 घटकांमध्ये काय आहे, याच्यामध्ये मातीचे जे भौतिक गुणधर्म आहेत ते सुद्धा तपासले जातात. म्हणजे त्यांच्या सेंद्रिय कर्ब किती आहे, म्हणजे नत्र किती आहे ते तपासले जातातच. सोबतच नत्र, स्फुरस, पालाश, पीएच, EC आणि त्याच्यामध्ये कार्बाइड्स किती आहे, बायकार्बोनेट्स किती आहे, मातीची घनता कशी आहे, मातीमध्ये पोरोसिटी किती आहे, जमीन धारण्याची क्षमता किती आहे, ह्या सर्वसुद्धा बाबी याच्यामध्ये तपासल्या जातात. ह्या सर्व जर का बाबी तपासली तर तुम्हाला तुमची माती, मग साहेबांनी जसं म्हटलं की घट्ट टाईपची आहे, कशा टाईपची आहे ते लगेच कळतं. आणि याच्यावरनं तुमची माती जर का खूप जास्त चिकट असेल तर त्यासाठी आपल्याला सेंद्रिय खतं कशी वाढवता येतील, तंतुयुक्त त्या ठिकाणी पदार्थ कसे टाकता येतील याचा एक विचार करून तुमच्या जमिनीला सच्छिद्र कसं बनवता येईल याचा विचार करता येईल. मित्रांनो, तिसरा जो प्रकार आहे तो आहे मायक्रोन्युट्रिएंटच्या तपासणीसाठी. मायक्रोन्युट्रिएंटच्या तपासणीसाठी मग सांगितल्या पद्धतीनेच खड्डा घ्यायचा आहे. पण हा खड्डा घेत असताना त्या ठिकाणी एकदा टिकासैनिक तुमचं खोदून झालं की पुढची माती छिलटं काढताना टिकास वापरायची नाही आहे, मग लाकडाची एखादी पट्टी वापरायची आहे. मला कल्पना आहे लाकडाच्या पट्टींनी माती सोपी निघत नाही, म्हणून ज्याला आपण म्हणतो ना एखादं पॉइंटेड असलेला जो तुमचा लाकडाचा दांडा आहे त्याने ती माती खोदून बाहेर काढा आणि ती माती नंतर गोळा करून ती माती प्रयोगशाळेला पाठवायची आहे. याच्यासाठी साधारणतः 200 रुपये प्रति नमुना ही शासनाची फी आहे. या 200 रुपयामध्ये तुम्हाला मॅंगनीज, झिंक, फेरस आणि लोह या कॉपर ह्या 4 तुमच्या ज्या तपासण्या आहेत त्या तपासण्या होतात आणि तुम्हाला रिझल्ट मिळतो. याच्यावरनं तुमच्या जमिनीमध्ये किती मायक्रोन्युट्रिएंट टाकायचे, सूक्ष्म अन्नद्रव्य टाकायचे ते तुम्हाला कळतं. मित्रांनो, बाजारामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सूक्ष्म अन्नद्रव्याचे थैल्या मिळतात. त्यांची खरंच आपल्या इथे गरज आहे का, यासुद्धा आपण विचार केला पाहिजे. विशेषतः भाजीपाला लावणारी जी लोकं आहे ही काही गावामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सूक्ष्म अन्नद्रव्याचा वापर करतात. ॲक्च्युली सूक्ष्म अन्नद्रव्याचा जर का वापर वाढवला तर त्यांचा वाईट परिणाम अन्य पिकांवर सुद्धा, म्हणजे अन्नद्रव्यावर सुद्धा पडतो आणि त्यांचं जे अपटेक आहे किंवा जे शोषण्याची जी शक्ती आहे ती कमी होते. म्हणून आपण जेव्हा कुठलेही अन्नद्रव्य वापरतो तेव्हा ते बॅलन्स असले पाहिजे याचा आपण नेहमी विचार केला पाहिजे. म्हणून शासनाने सांगितलेल्या किंवा विद्यापीठाने सांगितलेल्या जे डोसेस आहेत त्या डोसेसपेक्षा अति जास्त डोसेस वापरू नये अशी विनंती आहे. मित्रांनो, हा झाला याच्यातला भाग. आता आपण याच्यातले काही जे नमुने आहे, आपले जे रिपोर्ट्स आहेत ते रिपोर्ट्स फक्त कशा टाईपचे असतात तेवढं फक्त बघण्याचा प्रयत्न करू. सूक्ष्म अन्नद्रव्याचा जो अहवाल असतो तो साधारणतः या टाईपचा असतो. फक्त तुम्हाला अहवाल कसे आहे ते जर का समजलं तर तुम्हाला घरच्या घरी सुद्धा हे अहवाल जे आहे त्याचा अभ्यास करता येईल. या ठिकाणी तांबे किती टक्के आहे आणि त्याच्यानंतर लगेच तुम्हाला विशेष शिफारस दिली असते. त्याच्यावरून तुम्हाला शिफारसीवरनं त्या टक्केवारीच्या नुसार कुठली गरज आहे कुठली गरज नाही या पद्धतीने तुम्हाला ही लॅबॉरेटरी जी आहे ही तुम्हाला रिपोर्ट देते. साधारणतः आपल्याकडे सरसकट जर का आपण विचार केला तर एक लोहाची जी कमतरता आहे ही जास्त आहे आणि दुसरी तुमची मॅंगनीज जी आहे त्याची एक साधारणतः आपल्या भागामध्ये कमतरता राहते. दुसरा जो रिपोर्ट आहे हा पाणी तपासणीचा आहे. पाणी तपासणीच्या अहवालामध्ये सुद्धा आपल्याला कार्बोनेट्स, बायकार्बोनेट्स, त्या ठिकाणी तुमची असलेली पाण्याची विद्युत वाहकता या सर्व बाबींचा अहवाल दिलेला असतो. याच्यावरून तुम्हाला साधारणतः पाण्याची जी गुणवत्ता आहे ती गुणवत्ता कळते. ड्रीप आणि स्प्रिंकलर या बाबींसाठी विशेष याचं महत्त्व आहे आणि त्यातल्या त्यात जे लोक पुष्पोत्पादन घेतात त्यांच्यामध्ये EC जी आहे ही EC फार महत्त्वाची असते. म्हणजे इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी ज्याला म्हणतो, विद्युत वाहकता ही फार महत्त्वाची असते. त्याच्यानंतर तिसरा जो रिपोर्ट आहे तो आहे विशेष अहवाल असं म्हणूया आपण त्याला.
या अहवालामध्ये तुम्हाला जे विविध बाबी आहेत ह्या विविध बाबी या ठिकाणी दिलेल्या असतात. याच्यामध्ये तुमचं नत्र, स्फुरद, पालाश आणि तुमचे कार्बोनेट्स, बायकार्बोनेट्स ह्या सर्व बाबी याच्यामध्ये दिलेल्या आहेत. संत्रावर्गीय पिकामध्ये जर का तुम्हाला फ्री कॅल्शियम ज्याला म्हणतो आपण किंवा त्याला काय म्हणतो आपण कॅल्शियम म्हणजे चुना, याचं जर का प्रमाण जास्त असेल तर अशा ठिकाणी तुम्हाला संत्रावर्गीय पिकं घेऊ नये असं आम्ही याच्यामध्ये रेकमेंडेशन देतो. तर ती एक बाब महत्त्वाची आहे. आणि नत्र, स्फुरद, पालाशमध्ये एक शेवटचा जो रिपोर्ट आहे त्याच्यामध्ये आपण जो नत्राचा पार्ट असतो हा सहसा आपण ऑर्गॅनिक कार्बनमध्ये देतो. ऑर्गॅनिक कार्बनविषयी मग हजारे साहेबांनी बोललं की 1च्या वरती हा ऑर्गॅनिक कार्बन असला पाहिजे. आपल्याकडे सहसा ऑर्गॅनिक कार्बन हा 0.2 म्हणजे फक्त 0.2 एवढाच फक्त असतो. तो फार तर फार 0.4 पण जातो. अतिशय उन्हाम असल्यामुळं आपल्या जमिनीतला जो नत्राचा भाग आहे तो उडून जातो आणि परिणामी आपलं जे जमिनीतला जो नत्राचं जे प्रमाण आहे ते दरवेळेस कमी होतं. म्हणून एक शेवटची बाब जी सांगायची आहे, जेव्हा किंवा तुम्ही उन्हाळ्यामध्ये खतं जेव्हा सेंद्रिय खतं विशेषतः शेणखत जेव्हा शेतात टाकता तेव्हा ते भर उन्हामध्ये महिनाभर न राहू देता टाकल्याच्या नंतर लगेच 1 आठवड्याच्या आत जमिनीद्वारे जर का तुम्ही मिसळून टाकलेत तर त्याचा योग्य वापर तुम्हाला करता येईल, जास्त फायदा होईल. असो, या ठिकाणी माझ्यानंतरही अजून काही बरेच वक्ते आहेत. इथपर्यंत मी आवर्त घेतो आणि आयोजकांचे या ठिकाणी धन्यवाद मांडून माझे 2 शब्द संपवतो. नमस्कार.